पेन्शनर असोसिएशन तर्फे सादर होणारे मी उभा आहे हे नाटक आचार्य अत्रे यांनी सन 1939 साली लिहिले. बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे होणारी सामुदायिक हिताची पायमल्ली, लाचलुचपत, भीड, वशिला, वैयक्तिक स्वार्थामुळे म्युनिसिपल कारभाराला कचऱ्याच्या राजकारणाचे स्वरूप आले आहे असं आचार्य अत्रेंचं मत होतं. आणि तसा विचार करता आचार्य अत्रेंचं मत आजही तंतोतंत लागू पडते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामाराञ्जनसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम्. स्वागतम सुस्वागतम. पेन्शनर असोसिएशन सादर करीत आहे एक धमाल विनोदी नाटक मी उभा आहे. लेखक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. निर्मिती प्रमुख विजय सिंह पाटणकर. संकल्पना व दिग्दर्शक दत्तकुमार देसाई. पार्श्वसंगीत दादा परसनाईक. रंगभूषा कृष्णा बोरकर. सूत्रधार डॉक्टर दिगंबर गोरे. गोवर्धन गोवर्धन. मग काय जायचं म्हणतो आम्ही. मग काय दारापर्यंत पोचवायला येऊ म्हणे जाऊ. चालते वा. अहो पण आमचं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्याल की नाही. काय तुमचं म्हणणं ऐकायचंय हा? अरे रोज रोज त्याच तक्रारी आणि तीच रडगाणी. तुम्ही भाडेकरूंनी माझा जीव अगदी नकोसा करून टाकलेला आहे. आज काय मोही तुंबली आहे, उद्या काय चिखल झालाय, परवा काय नळ फुटलाय. रोज रोज तेच ते आणि तेच ते. हे ठिबकते आणि ते ठिबकते. हे बघा, तुम्हाला जर माझ्या चाळीत राहायचं नसेल तर आजच्या आज चाळ खाली करा. काय चाळ खाली करा आणि जा कुठे? मसनात जा. तुला काय विचारताय? अरे वा रे वा. मसनात जा. आमचे 300 बिरडं तुमच्या त्या 1.5 खणी खुराड्याच्या चाळीत गेल्या 3 पिढ्या कुत्र्या मांजराचं जिणं जगतायत. आम्ही गरिबांनी दिलेल्या भाड्याच्या पैशांवर तुम्ही आपले बंगले बांधलेत, इमारती उठवल्यात, इस्टेटी थाटल्यात.
पण या 40 वर्षात त्या चाळीच्या दुरुस्तीसाठी फुटका छदाम तरी खर्च केलेला आठवतोय का तुम्हाला? आणि आज म्हणे आम्हालाच की मसनात जा म्हणून. वा रे वा, म्हणजे आम्ही आमची बायका पोरं घेऊन मसनात जा आणि तुम्ही आपल्या बायका पोराला घेऊन या दिवाणखान्यात मजा मारा. वा रे वा, चोराच्या उलट्या म्हणतात ना त्या ह्या अशा. काय म्हणालास? चोराच्या उलट्या? माझ्या घरात उभारून मला चोर म्हणतोयस? अरे कसला मात चढणारे तुम्हाला भिक्कारड्या भाडे करून ना. हा, अरे हल्लीच्या महागाईच्या दिवसामध्ये गरिबांसाठी बांधलेली चाळ, ही चाळ काय तुमच्या हातात बाप द्यायला तयार? हा, अरे ही गरिबांसाठी बांधलेली चाळ म्हणजे हे तुमच्या आईत खाऊ लोकांना बांधलेला पांजरपोळ नाही, कळलं का? पांजरपोळ? हा, अहो तुमच्या त्या चाळीपेक्षा तो पांजरपोळ फार बरा. तिथं जनावरांसाठी जी व्यवस्था आणि सोयी आहेत ना तेवढ्या सुद्धा तुमच्या चाळीत नाहीत. आणि पट्टी वाढली म्हणून तुम्ही जी हाकाटी करता ना ती पट्टी वाढवली कोणी हो? कुणी? तुम्ही म्युन्सिपाल्टीच्या मेंबर लोकांनीच ना. गेली 5 इलेक्शन तुम्ही आम्हा चाळकऱ्यांच्या हक्काच्या मतांवर हमखास निवडून येतात. काय केलं तुम्ही आम्हा गरिबांसाठी? तुम्ही गरीब? अरे फाटके कपडे घातले आणि घाणेरडे राहिला म्हणून तुम्हाला गरीब म्हणायचं होय रे? हा, अरे तुमच्या या खिशामध्ये पैसे सापडतील ना तेवढे पैसे आमच्या खिशात नाही सापडायचे. गरिबांना शिक्षण फुकट पाहिजे, शाळा फुकट पाहिजे, पुस्तकं फुकट पाहिजेत, कपडे फुकट पाहिजेत, औषधं फुकट पाहिजेत. नशीब आमचं अजून बायका फुकट मागत नाहीत हे गरीब लोक. मी मध्ये बोलू का? हा, तुम्ही श्रीमंत लोक पैशाच्या जोरावर बायका खरेदी करता म्हणून या गरिबांच्या लग्नाला देखील बाजारी स्वरूप यायला लागलंय. नशीब समजा तुमचं, हे गरीब लोक अद्याप जागे झाले नाहीत. एकदा का ते खडबडून जागे झाले ना म्हणजे तुमच्या तिजोरे आणि तुमचे जनानखाने एका क्षणात ओस पडतील. म्हणजे अरे पण तुम्ही कोण? मी कोण? हा, मला ओळखत नाही तुम्ही? आहे. मी कोण? अखिल भारतीय टांगेवाला युनियनचा अध्यक्ष, सलूनवाले संघाचा उपाध्यक्ष, आचारी वाडपी युनियनचा खजिनदार आणि बैलगाडे खटारा सायकल युनियनचा चिटणीस आहे. आणि या मी मंडईतल्या भाजीवाल्या पाटीवाला युनियनचे अध्यक्ष असून तुळशीबागेतल्या वाती विळणाऱ्या विधवांच्या युनियनच्या या संस्थापक आहेत. वा 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 वा, खरोखरच आज मी अगदी धन्य झालो. वा 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 वा. काय रे बोलत आहे? तू तुझ्या चाळीतल्या तक्रारी मांडायला एकटा असमर्थ आहेस म्हणून का या 2 महान विभूतींना इथे घ्यायची तसदी दिलीस? हा, कुणी? मी कशाला ह्याला आणतो? हे स्वतःहूनच माझ्या माग इथपर्यंत आले. असं चाळीतल्या सगळ्या भाडेकरूंची युनियन स्थापन करा म्हणून गेले कित्येक दिवस हे माझ्या मागे लागलेले. पण हे भाडेकरू लोक इतके बेवकूफ आहेत की युनियन स्थापन करण्याची अक्कल अजून काही यांच्या बत्थर टाळक्यात शिरत नाही. अरे जोपर्यंत तुम्ही भाडेकरू लोक आपली युनियन स्थापन करत नाही तोपर्यंत या मगरूर मालकांच्या तुम्ही कितीही कानिकापाळी ओरडलात तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. संघ स्थापा, एकमुखाने आपल्या हक्काची मागणी करा, तरच हे श्रीमंत लोक वठणीवर येतील. आणि तेवढ्याने हे लोक ताळ्यावर आले नाहीत तर संप पुकारा. या श्रीमंतांना वठणीवर आणणारं एकमेव अमोघ अस्त्र म्हणजे संपाचं शस्त्र. हे श्रीमंत लोक, हे भांडवलवाले लोक तुम्हा गरिबांच्या पैशावर, गरिबांना कष्टाने कमवलेल्या संपत्तीवर मोकाटपणे चालणारे वळू आहेत. गरिबाचं रक्त पिऊन माजलेले ढेकूण आहेत. गरिबाचं रक्त शोषण करणारे या जळवा आहेत, जळवा. तुम्ही गप्प बसाओ. संघ स्थापा आणि संप करा असा सांगून तुम्ही पुढारी लोक आहेत ना आम्हा गरिबांची निवड दिशाभूल करीत असता. संप करून तुमचं काय जातंय हो? संप करून तुम्ही संपाच्या पुढारी राहता बाजूला. तुम्हाला काय? तुम्हाला कीर्ती मिळते, तुमचं नाव वर्तमानपत्रात छापून येतं. पण संपावर जाणाऱ्या त्या कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मात्र अन्नान्ना दशा होते. कुठल्या तरी गांधीछाप काँग्रेसवाल्याने यांना हा गुरुमंत्र दिलेला दिसतो. हे बघा, आजपर्यंत 16 संप मी यशस्वी करून दाखवले. माझं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी हे भांडवलवाले आणि गिरणीवाले चळचळ कापतात. पुढच्याच आठवड्यात मी या शहरातल्या सलूनवाल्यांचा संप करणार आहे.
तोपर्यंत तुमच्या काय हजामती करून घ्यायच्या त्या घ्या करून. हो संप सम्राट. अहो संपाचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी अंगावर कसे रोमांच उभे राहतात. तो बा गिरणीचा भोंगा वाजला. हजारो कामगार गिरणीच्या दाराजवळ जमले आहेत. एकही कामगार कामावर जायला तयार नाही. तो पा लाल बावटा, तो कोयता आणि हातोडा, तो इन्किलाब उघड्या मैदानावरच्या त्या प्रचंड सभा, तो लाठीमार, तो गोळीबार, 10 मजूर मेले, 100 जखमी झाले. मेलेल्या मजुरांचं ते प्रचंड स्मारक. म्हणता तुमचं ते संप पुराण का तुमचं बांधू स्मारक इथलं इथे. बस झाली तुमच्या. अरे हे पहा साहेब, हा एवढा मोठा पाठिंबा असल्यानंतर मला काय पाठिंबा? हा. हो सॉलिड सपोर्ट. हा. आमच्या दुष्काळ पत्राची लागेल ती मदत मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आमचे जे जे वर्गणीदार तुमचे मतदार असतील ना त्यांच्या मतांची तर तुम्ही काळजीच करू नका. हा. सांगा मात्र, वाटल्यास तुमच्यावर अग्रलेख खरडतो. जागा सापडेल तिथे तुमचा फोटो छापतो. यांचाच फोटो छापायचा हा मात्र, नाहीतर भलत्या कोणाचा तरी छापाल. त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? खाली नाव घातलं म्हणजे झालं. परवा हिटलरचा फोटो छापायचा होता, हिटलरचा. मग काय ब्लॉकच मिळेना. मग तिला चार्ली तबरेचा फोटो दडपून दे काय आणि खाली छापलं हिटलर. चालायचंच. आता तुमच्या पत्राची मला एवढी मदत आहे म्हटल्यानंतर मला आता भयच नाही कसलं. वर्तमानपत्राचं पाठबळ असल्याशिवाय आजकाल निवडणूक लढवता येणं अशक्य आहे. बरोबर. तुम्ही फक्त उभे राहा, बाकीचं सारं आम्ही बघून घेतो. साऱ्या सनातनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांची एक जात मतं तुम्हाला मिळतील त्यांची मी हमी देतो. त्यासाठीच तर सोन्या मारुती पक्षाची स्थापना केली आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन हिंदू धर्माचं वाटोळं करायचा या लोकांचा विचार आहे. त्यांची कंबरणी मोडायला तुमच्यासारखे धर्माभिमानी लोक म्युन्सिपाल्टीत गेले पाहिजेत. काय हो काँग्रेसवाले, तुम्ही काय आता गप्प? का महात्मा गांधी सारखं तुम्हीही मौन व्रत धारण केलं आहे? तुमच्याशी काय बोलायचं? तुम्ही लोकांनी किती शेपटे आपटल्या आणि आयाळी पिंजारले ना तरी काँग्रेसचं बहुमत म्युन्सिपाल्टीत होणार ही गोष्ट वज्रलेप आहे. लिहून ठेवा. हे बघा, हा म्युन्सिपाल्टीत तुमच्या काँग्रेस पक्षाचं बहुमत हो होणारच. अगर यांच्या सोन्या मारुती पक्षाचं बहुमत हो. आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आमचं दुष्काळ पत्र कोणत्याच पक्षाचं नाही. हा पण कोणी का म्युन्सिपाल्टीत जाईना, या म्युन्सिपाल्टीच्या कारभारात काहीतरी क्रांती ही झालीच पाहिजे एवढं आमचं म्हणणं. या टाळी आमचं तरी दुसरं काय म्हणणं आहे. या गावात राहायची आम्हाला शरम वाटायला लागली आहे. एक सोय धड असेल तर शपथ, जिकडे सगळ्या बोळात इथून तिथून अंधार. गेल्या आठवड्यात मी एका बोळात गेलो होतो. रात्री बोळात काय म्हणता? रात्रीचे कशाला गेला होता बोळात? एका गायकिणीकडे जायचं होतं मला. नायकिणीकडे? तोबा तोबा, पुढचं काय आता तुम्ही सांगूच नका बाबा. हलकाच समज करून घेऊ नका हो. एका नायकिणीकडे सत्यनारायण सांगण्याचं आमंत्रण होतं मला. तर त्या बोळात असा अंधार म्हणता एक दिवा नाही. हो, नायकिणीच्या बोळात उजेड ठेवण्याची म्युन्सिपाल्टी मूर्ख नाही. एवढ्यानंच का भागतंय? म्युन्सिपाल्टीनं रस्त्याच्या मधोमध एक ड्रेनेज उकळून ठेवलं होतं. अंधारात मला दिसलं नाही. पाय घसरला आणि जो कोल म्हटलो तो गळ्यापर्यंत सबंधांग लडबडून निघालं. मरता मरता वाचलो सोन्या मारुतीच्या कृपेने. सत्यनारायणाचा प्रसाद चांगलाच मिळाला म्हणायचा. कोणत्या गाढवानं ही ड्रेनेजची योजना या गावात आणली कोणाच ठाऊक. भीमाशंकर, ती योजना माझी होती. असं का? हा. नाही नाही, तशी ती योजना काही वाईट नाही. हा. बरी आहे, अगदी उत्तम उत्तम आहे. पण थोडीशी देखरेख मात्र जास्त ठेवायला पाहिजे या कामावर. हो, असू दे. ते असं पितांबर कसा नाही आला? प्रमोद, इकडे जरा. पितांबर
कोणाला सांगू नका. काय रे, काय? काम व्हायला पाहिजे की हो, हो, हो. हा, मग तुम्ही एकटेच निघायचं. बरं बरं चला. बरं आलो आलो हा. आलो. काय काय झालं ते काय सांगा हो. प्रमोद प्रमोद हा, हा. इकडे ये रे. पगडी धर. अरे, अरे पगडी धरतो. आलो आलो. काय काय भांगड काय आहे? काय नको सांगा तरी आम्हाला. सांगा हो लवकर. थांबा, सांगतो. म्हणजे काय तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही. नक्की हो. काहीच माहिती नाही. नाही? हो, तुमचे दाजी साहेब आमच्या काँग्रेसचे मेंबर झाले. केव्हा? कधी? कधी? आणि त्यांनी अर्जही केलाय तिकीट मिळण्याकरता. सेन्सेशनल बातमी. मला ही आज दुष्काळ पत्राची जागा पुरवणी काढायला पाहिजे. काढा. छे 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 माझा तर विश्वासच बसत नाही. काँग्रेसला शिव्या देता देता यांचा आणि आमचा जन्म गेला आणि हे काय भलतेच. पण आता गेले तरी कुठं? काँग्रेस हाऊस मध्ये प्रत्यक्ष गेले तर काहीतरी काम होण्यासारखं आहे. थोडासा चान्स आहे. छे 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 आता त्यांच्या पाठोपाठ जाऊन मला त्यांचं मन वळवलंच पाहिजे. असला मोहरा काँग्रेसला मिळाला तर आमच्या सोन्या मारुती पक्षाचा निकालच लागला. दाजी साहेब, अहो दाजी साहेब. आता मला पण पळच काढायला पाहिजे. हा. आता पळणार नाही तर काय कराल? बाकी खरं सांगायचं म्हणजे दाजी समानी यंदा निवडणुकीला उभं राहू नये हेच खरं. का हो का? अहो त्यांच्या नावानं गावात अशी काय बोंब आहे म्हणता काही विचारू नका. असं या म्युन्सिपाल्टीची खरी जर कोणी बदनामी केली असेल तर त्या दाजी साहेबांनी. ते जर निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना कोणाचाच पाठिंबा मिळणं शक्य नाही. काय सांगता काय? खरं तेच सांगतो. आपण कुणाच्या पाठीमागे कोणाची निंदा करीत नाही. हे काय प्रमोद, हा? किती शोधायचं तुम्हाला? तुम्ही इथे आहात होय? अगं आज भावी नाही का? हो. हा, मग? मला की नाही तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अच्छा. हो, महिला मंडळानं की नाही महिलांच्या एका जागेसाठी मला उभं करायचं ठरवलंय. अगदी एकमताने निवड झाली आहे माझी. काय सांगता? प्रमिलाबाई तुमचा ब्लॉग द्या. ही बातमी उद्याच्या उद्या मला दुष्काळ पत्रात हेडलाईनला जाऊन छापली पाहिजे. हे काय प्रमोद, तुम्हाला आनंद नाही झाला? बोलत का नाही तुम्ही काही? अरे मला न विचारता हे उद्योग करायला तुला सांगितलं कोणी? आत्ताच्या आत्ता त्या महिला मंडळात जा आणि आपलं नाव मागे घे. छे छे, मी नाही हा नाव मागे घेणार. त्या महिला मंडळातल्या महिला काय म्हणतील त्या मला? काही म्हणून देत, निवडणूक तू लढवायची नाही. हे बघा, मला माझं नाव मागे नाही घेता येणार, सांगून ठेवते. तू नाव मागे घे, निमूटपणे नाव मागे घे. नाही, मी अजिबात नाव लढवायची मागे नाही घेणार निवडणूक. नाही. प्रमोद, प्रमिला, काय चाललंय हे? लग्नाच्या आधीच भांडायला सुरुवात केली? म्हणजे यांचं लग्न ठरलंय? मग सेन्सेशनल बातमी. एवढ्या बातमीवर 2 कॉलम भरून टाकेन मी. प्रमोद तुमचा ब्लॉग द्या. काय प्रत्येक माणूस आपला ब्लॉक घेऊन गावात हिंडतो असं वाटतं काय तुम्हाला? काय डोकं आहे की ब्लॉक आहे सगळा? हे बघा, मला माझं नाव मागे घेता यायचं नाही. तू नाव मागे घ्यायचं. शिस्तभंग होत्या प्रमिलाबाई. तुला कळत कसं नाही? यावेळी काँग्रेस मला उभं करण्याचा संभव आहे आणि दोघांनी म्युन्सिपाल्टी जाऊन करायचं काय? पण मी नाव काय मागे करायचं घेणार म्हणजे? नाही. रोमांस करायचा. रोमांस. म्युन्सिपाल्टी जाऊन रोमांस करायचा. आमच्या या म्युन्सिपाल्टीत नुसतं अंधार असतो. तिथं रोमांस करायला खूप जागा आहे. तुम्ही दोघं म्युन्सिपाल्टीत गेल्याशिवाय तिथल्या कंत्य कारभारात काव्य निर्माण व्हायचं नाही. खरोखर लग्न झालेली जोडपी जर म्युन्सिपाल्टीत जातील ना तर कारभार किती सुरळीत चालेल. सारे ठराव एकमतानं पास. चूक, एकदम चूक. भयंकर भांडाभांडी होईल आणि घटस्फोटाशिवाय दुसरं काही काम होणार नाही, मी सांगतो. नाहीतर तुम्ही असं करा परमिराबाई, म्युन्सिपाल्टीत गेल्यावरच लग्न करा. म्हणजे लग्न समारंभ म्युन्सिपाल्टीच्या खर्चानं होईल आणि तुमच्या दोघांची वरात अशी काय ग्रँड निघेल म्हणता राव. काहीतरीच काय म्हणताय हो? प्रमिला, तू चल गा आत. प्रमोद, आलेच हमी ओवाळणीची तयारी करते. हा, हा. हा प्रमिला, चल. तू आपलं नाव बऱ्या बोला आत्ताच्या आत्ता मागे घे. मी नाव मागे घेणार नाही, सांगून तू ठेवते. मागे घ्यायचं, तू बसायचं निवडणुकीला उभं राहायचं नाही. तुम्हाला माझ्यासाठी खाली बसलं पाहिजे. मला बसता यायचं नाही. काँग्रेसची आज्ञा मला मोडता यायची नाही. विचारते कोण काँग्रेसची आज्ञेला? म्हणे काँग्रेसची आज्ञा. हरामखोरेच आहे काँग्रेसवाले. तू जसं कटकारस्थान आहे. मला थापा मारल्यास मला तिकीट देतो म्हणून स्वतः तिकीट मिळवलं वार्डामधून. हा हरामखोर कुठला? भीमाशंकर, आपली यादी दाखवा.
ही यादी पहा. कोण कुठले पहलवान, हॉटेलवाले, म्हशी धुणारे, गवळी, धनगर आणि किनगर उभे केले. हे म्हणे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार. आणि मला तिकीट नाही. कुठल्याही उडान टप्पल तिकीट मिळतं आणि मला तिकीट मिळत नाही. अरे डोंगरा एवढी माझी कामगिरी, एवढी माझी तपश्चर्या आणि मला तिकीट नाही. अरे कसा सहन करू मी अपमान. हा तुमचा अपमान नाही, हा आमचा अपमान आहे. ही मुद्दाम केलेली आमची नाचक्की आहे. आणि तू माझा मेहुणा माझ्या नाकावर टिचून या वाढत उभारणार आहेस. अरे उभा चिरून टाकीन मी तुला. या वारणाचा मी सुलतान आहे. दिवसा खून करेन. ते काही नाही. भीमाशंकर, तुम्ही तुमच्या पक्षाचं माझं नाव जाहीर करा. सोन्या मारुती की जय. बस आता एकच काँग्रेसचं कंबाडच मी मोडणार आहे. आता एकच. बस काँग्रेसवरती सूट आणि सूट. दुसरं तिसरं काही नाही. काँग्रेसवर सूट. मी उभा राहणार आणि काँग्रेसचं कंबाडच मोडणार आहे. बघतो आता काय करतो हा तो हरामखोर. चालतो तू सांग जातोस का? प्रमोद कुठे निघालास? अरे ओवाळायचंय ना. तुम्ही मागे फिराव. तुम्ही त्याला आज इथे ओवाळायचं नाही. म्हणजे माझ्या एकुलत्या एका भावाला तुम्ही ओवाळू देणार नाही मला? तो तुमचा भाऊ नाही आणि माझा मेहुणा सुद्धा नाही. तो माझा शत्रू आहे, शत्रू. आणि माझ्या शत्रूला माझ्या घरात मी तुला ओळ देणार नाही. सर रे बाहेर हो. हा पण जर हा माझ्या करता आपली उमेदवारी मागे घेणे ओवाळणी तुला घालणार असेल तर मी त्याला तुला ओळ देईन. ते म्हणतायत तर घ्या ना नाव मागे. तू मध्ये बोलू नकोस का? तुमच्यासाठी तुमच्यासाठी उमेदवारी मागे घेऊ. मग कान फोडून ऐका. काँग्रेसच्या आज्ञेपुढे काँग्रेसचा खरा भक्त असल्या नात्याच्या आणि प्रेमाच्या पाशाचीच काय पण स्वतःच्या प्राणाची देखील पर्वा करत नसतो. प्रमोद प्रमोद मागे फिरतो. तुला माहिती आहे ना मी उभा आहे तो. नाही नाही मी तुमच्या पाया पडते. तुम्ही उभं राहायचं नाही. माझ्या गळ्यात उभं राहायचं नाही. तुम्ही नाही उभं राहायचं. अरे मी उभा आहे. माझी शपथ आहे. सही करा. आमच्या सगळ्या युनियनचा तुम्हाला सक्रिय पाठिंबा मिळेल. फक्त सही करा. बसा खाली. खाली बसा. आता परमेश्वर जरी आला ना तर मी खाली बसणार नाही. मी उभा आहे. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. एक उद्गार चिन्ह. आणखी काय पाहिजे आम्हाला? स्वराज्य. आम्हाला स्वराज्य पाहिजे. दोन उद्गार चिन्ह. जे पाहिजे ते पाहिजे. साम्राज्य. आम्हाला साम्राज्य पाहिजे. तीन उद्गार चिन्ह. आणखी का पाहिजे आम्हाला? हे पाहिजे ते पाहिजे. हे नको ते पाहिजे. हे पाहिजे ते नको. छे पाहिजे ते छे 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 छे. हा अग्रलेख म्हटला की टाळकं कसं अगदी उठून जातं. अजून निदान 3 कॉलम तरी मजकूर पाहिजे. मला प्रमिलाबाईंचा मॅनिफेस्टो आणि फोटो छापू? नको. आकाशवाणी छापली नाही मालक. छापा. आणि भोपळे तो केसरीचा अग्रलेख कंपोज करायला द्या. आपण हाच आपला उद्याचा अग्रलेख. पण केसरीचा अग्रलेख आपल्याला कसा घेता येईल? जास्ती विचारू नका. 2 ओळी खाली लिहा. केसरी मध्ये आलेल्या वडील अग्रलेखामधील अक्षर खोटं आहे असं आमचं मत आहे. पण बस झाला अग्रलेख तयार. चला कामाला लागा. थांबू नका. चला. तुम्ही अरे
या 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 भीमाशंकर या नमस्कार 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 नमस्कार. अरेच्या हा कुठला काढलात नवीन नमस्कार? याला म्हणतात इलेक्शनचा नमस्कार. बघा नी. नमस्कार 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 नमस्कार. झालात की नाही का? अगदी निश्चित. बसा 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 बसा. मग काय यंदा निवडणुकीला उभं राहायचा विचार आहे की काय तुमचा? ते पाहू. सध्या नाव तरी जाहीर करून ठेवतो. ही आमच्या सोन्या मारुती पक्षाची यादी. हप्ता पहिला. पहिलंच नाव आहे की तुमचं? पण काय हो तुम्हाला उभं राहून कसं चालेल? कसं म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही सोन्या मारुती पक्षाचे जीव की प्राण आहात. बरोबर आहे. हा आता दाजी साहेबांसाठी म्हणा किंवा इतरांसाठी म्हणा, पण तुम्ही खटपटी आणि भानगडी करायला मोकळे पाहिजेत. महामूर्ख आहात. हे इलेक्शनचे डावपेच तुम्हाला समजायचे नाहीत. मी उभा आहे म्हणजे इलेक्शनच्या तारखेपर्यंत उभा आहे. खटपट बिटपट काही करणार नाही आपण. नुसती दमदाटी देत राहणार आणि इलेक्शनच्या आदल्या दिवशी एखाद्या प्रतिस्पर्ध्याकडून 4-2 रुपये फुकटा फाकट उपटून लोकाग्रहास्तव सन्मानाने खाली बसणार. ते सगळं ठीक आहे हो, पण हे तुमचे लोक जरा चांगले तरी निवडायचे. अहो ही यादी हातात घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला नावं ठेवायला आम्हाला काय तोंड आहे का? हा आता खरं सांगू का? गेले 8 दिवस वण फिरतोय मी. आमच्या पक्षातर्फे उभं राहायला चांगली माणसंच तयार होत नाहीत. करायचं तरी काय? शेवटी जे कोणी मिळाले त्यांची नावं दिनी झाली दडपून या यादीत. भगवंतानंही सांगून ठेवलं आहे गीतेत, काय वाटेल ते कर पण लोकसंग्रह कर. असा हा नुसता लोकसंग्रह आहे. ही यादी उद्याच्या अंकात छापा. मी जातो. तो जाहीरनामा तयार करावायचा आहे. येतो मी. कसला जाहीरनामा? काँग्रेस आमच्या सोन्या मारुती पक्षाचा जाहीरनामा. हो काँग्रेसनं जाहीरनामा काढलाय असं कळतो. त्यांच्या नाकावर टिचून आम्हालाही आमचा जाहीरनामा काढायला पाहिजे. ते जे जे काय करतील ते आम्ही करणार. गुद्द्यास गुद्दा आणि ठोसास ठोसा. हे तर आमच्या सोन्या मारुती पक्षाचं धोरणच आहे. मला दाजी साहेबांना भेटलं पाहिजे आधी. त्यांच्या सल्ल्यानं शंकराचार्यांना इथे आणण्याची तजवीज केली पाहिजे. शंकराचार्यांना कशाला? त्यांच्या अध्यक्षतेखाली एक टोलेजंग समारंभ करून त्यांचे आशीर्वाद घेऊन ठेवतो. येतो मी. या 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 बोपळे. काय मला? ही सोन्या मारुती पक्षाची यादी आत कपाटात ठेवा. छापायला घेऊ? नको, अजून पैसे यायचे दाजी साहेबांकडून. हो पण कालच चेक दिला ना दाजी साहेबांनी. मालक 2 महिन्याचा पगार नाही झाला तो आधी देऊन टाका ना. अहो ते एका चेकने काय होणार आहे? बघू बघू पगारचं. चला चला. तू काय घाबरू नकोस, मी आहे ना. असू दे, तू भेऊ नकोस, मी आहे. बघतो तो काय करतो. तो अगं संपादक असला म्हणून काय झालं, फौवाड फोडतो बघ त्याचं. कुठे आहे तो संपादक कोण? तुम्हीच वाटतं. मी नाही, मी नाही. हे चेहऱ्यावरून दिसत नाहीत तसे. काय हो, कोणत्या गाढवानं तुम्हाला या पत्राचा संपादक केलं? हे बघा जरा बेतानं बोला. मग तुम्ही बेतानं लिहा आधी, मग आम्ही बेतानं बोलू. हे तुम्हीच लिहिलंत ना? हो मग वर आणखी विचारतात. मग लाज नाही वाटत असं लिहायला? कशानं लिहिता? लेखणीनं की वस्ताऱ्यानं? खूप संपादक आहात. वर्तमानपत्र काढायच्या ऐवजी एखादा सलून उघडा. अहो झालं केवढं चिडायला? बोलून चालून काल्पनिक गोष्ट आहे. ही काल्पनिक गोष्ट आहे. हो काल्पनिक गोष्ट. धडधडीत नावं छापता आमची आणि म्हणता काल्पनिक गोष्ट. वाचा काय लिहिलं ते वाचा. लेनिन, स्टॅलिन, मार्क्स यांचे बूट पुसण्याची ज्याची योग्यता नाही असे कितीतरी उडाणटप्पू टोळ भैरव भाई आजकाल गावागावातून हिंडत आहेत. हे तुम्ही कुणाला उद्देशून लिहिलं? तुम्ही सांगा. गावात भाई टोळ नावाचा एक इसम आहे, त्याला उद्देशून. हो इसम? या देहाला भाई टोळ म्हणतात. बोलता भाई टोळ काय? अहो बसा बसा बसा. बसानंतर पुढचं वाचा. या टोळ भैरवाच्या तावडीत आजकाल एक गरीब गाय सापडली आहे. हीच ती गरीब गाय. मुद्दाम दाखवायला घेऊन आलोय. बघा ही गाय आहे. काय गाय आहे ही? यांचं नाव पोळ आहे. ताई पद्मा पोळत्या ह्याच.
काय म्हणता? हा, अखिल महाराष्ट्रीय महिला मंडळाचे अध्यक्ष, माय वर भाजीवाल्या टोपलीवाल्या युनियनच्या उपाध्यक्ष, बाय जो तुळशी बागेतल्या वाती वळणाऱ्या विधवांच्या युनियनच्या संस्थापक. वंडरफुल. अलबेलाप अलबेलाप. बसा बसा बसा. ताई बसा 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 बसा. भोपळे हो, काहीतरी चहा सांगा यांच्यासाठी. चहा सांगा. हो हो, चहा सांगा. चहा चहा सांगा. आणि हे बघा काय काहीतरी टोस्ट खारी. बसा बसा. टोस्ट आणि खारी सुद्धा. टोस्ट आणि खारी सुद्धा सांगा. एक पिवळा हत्ती पाकिट पण सांगा. एक पिवळा ती पाकिट आणा. पिवळा ती पाकिट. पिवळं ती पाकिट. हो, पिवळा ती पाकिट. सांगतो ना. तुम्ही काय समजता का हो आम्हाला? हे बघा, मी मनात आणीन ना तर तुमच्या छापखान्यातल्या कामगारांचा संप पुकारीन. तुमच्या छापखान्याला भलं मोठं टाळं लावायला लावीन. आधी माफी मागा यांची आणि माझी सुद्धा. तिचे एवढंच ना. माफी काही नाही, पण दिलगिरी व्यक्त करायला मी केव्हाही तयार आहे. आम्ही संपादक लोक माफी मागत नसून दिलगिरी व्यक्त करीत असतो. अहो, हे काय दिलगिरीचे फॉर्म मी एकदम कायमचे छापून ठेवले. एक मिनिट. बोला. नाव काय ताईंचं म्हणाल? ताई पद्मा पोळ. ताई पद्मा पोळ ही त्यांची दिलगिरी. हा, आता आपलं नाव बोला. आई दिगंबर टोळ. आई दिगंबर टोळ ही तुमची दिलगिरी. सही केली का बघा. झालं समाधान. हे घ्या, ही दोन्ही उद्याच्या पत्रात छापून यायला पाहिजे. उत्तम कल्पना. मजकूर मिळत नव्हता तो तरी सापडला. भोपळे काय मला हा मजकूर उद्याच्या अंकात मोठ्या टायपात आणि चौकटीत छापा. हा, एक मिनिट. अहो बाई, तुमचा ब्लॉक आहे का? ब्लॉक. हो, आता मी ब्लॉक मध्येच राहते. ब्लॉक नाही ग. बरं, ब्लॉक नाही. ब्लॉक मध्ये हे बघा, या बाईंच्या ऐवजी त्या कामिनी ऑइलच्या जाहिरातीतल्या बाईंचा ब्लॉक छापा. हो, म्हणजे यांच्याबद्दल लोकांची कल्पना तरी चांगली होईल. हा, आणि ह्यांच्याबद्दल त्या गजकर्ण मलमाच्या जाहिरातीतल्या माणसाचा ब्लॉक छापा. अरे च्या, म्हणजे पुन्हा बदनामी. नाही हो. हे बघा, हा निवडणुकीचा मोसम आला ना, ती एक दुसऱ्याची बदनामी करण्याशिवाय आम्हाला काही सुचत नाही बघा. पण बरं, ते जाऊन दे. पण तुम्ही हे सारं लिहिताय ना, त्यावर लोकांचा विश्वास कसा बसतो म्हणते मी. अहो, हेच तर निवडणुकीचं खरं मानसशास्त्र आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवाराच्या विरुद्ध वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला मतदारांची तयारी असते. आणि उमेदवाराला सुद्धा प्रत्येक गोष्टीचा वर्तमानपत्राचा खुलासा करायला वेळ नसतो. बरं, ते जाऊन दे. काय हो भाई, नाही म्हणजे आता तुमची आणि आमची ओळख झाली म्हणून विचारतो. तुम्ही निवडणुकीला या ताई नका नाही उभ्या करीत? अहो, ह्या नुसत्या नावावर निवडून येतील. नावावर काय पण नाव आहे यांचं, ताई पद्मा पोळ. छान. म्हणजे आम्हा दोघांची बदनामी करायचा तुम्हाला सर्रास परवाना दिल्यासारखं होईल. हो, असं कसं? आता ह्या आम्हाला बहिणीसारख्या आहेत. यांना निवडून आणण्याची हमी आम्ही घेतो. असं म्हणता? हो. ठीक आहे. हा, काय ग, राहायचं का उभं? अगं राहा की उभी. आता राहा उभी. आता राहा ग उभी. राहा उभी. उभी राहते. आता आपण म्हटल्यावर मी का नाही उभी राहणार? मार डाला. काय पण सोंग आणलंय. राहिली उभी. बेशक नाव जाहीर करायचं. आता चाललं काय झालं? रडायला काय झालं? अहो, मी उद्या निवडणुकीला उभी राहणार आणि अजून स्वराज्याचा पत्ताच नाही. मिळेल मिळेल, लवकरच स्वराज्य मिळेल. जवाहरलाल, सुभाष बाबू, सावरकर, आम्ही सध्या त्याच खटपटीत आहोत. त्याचं काय, सध्या आम्ही दुसऱ्याचं इलेक्शनचं काम पत्करलंय ना, म्हणून स्वराज्याला थोडासा उशीर होतो. इतकं. ते कुणाचं बुवा? आपले दाजीसाहेब इनामदार, गोवर्धन इनामदार. हा, ती सायकल करायची मिरवणूक आणली ती तुम्हीच नाही का? काय त्या टाळी. छाटाळी. सॉरी यार,
माझ्या लक्षातच आलं नाही ते, नाहीतर तुमच्याबद्दल हा मजकूर आलाच नसता. हे बघा, आम्ही सुद्धा दाजी साहेबांचंच काम करतो. काय म्हणता? हो ना. मग तुमचं आमचं गोत्र जुळलं. अगदी. ह्या पुन्हा डाळी. हे बघा, आता ह्या ताईंच्या बद्दल तुम्हाला निराळं कॅनव्हसिंग करण्याची अजिबात जरुरी नाही. हो, दाजी साहेबांच्या कामात यांचं काम सहज होऊन जाईल. हे बघा, कोणतंही इलेक्शन असू द्या, तिला निराळ्या कॅनव्हसिंगची गरजच नाही मुळी. ही नुसती पोलवर उभी राहिली रे राहिली. अंगाशी की मतदारांचे नुसते मुडदेच पडतील बघा. बरं, बेशक नाव जाहीर करायचं देतो आम्ही. आणि हो, ती माफी छापायला विसरू नका. पण चहा सांगितलंय ना. चहा हो, चहा आलं लक्षात. तो नानाचा चहा होता यांच्या घशात. आणि सिगरेटचं पाकिट ते सुद्धा नानाचं. तुम्ही फुंका. तर का निवडणुकीची तयारी करायला पाहिजे. मी आता उभी आहे ना. हो, पण आता चल ना. पण मी उभी आहे ना. हो, पण आता चल. पण मी उभी आहे. चल आता. आले आले. आईला उमेदवाराची आधी आमच्या इथे मुंडे पडायची वेळ आली आहे. मला की आता तुम्ही जे मुर्दे बोललात ते माझ्या लक्षात नाही आलं. हा, याचसाठी मी तुम्हाला प्रमिलाबाईचा फोटो आणि जाहीरनामा छापू नका असं सांगितलं होतं. हे सावध इतक्या अनायासे चालत आपल्या जायत येईल याची मला कल्पना नव्हती. हा, प्रमिलेला वाटत असेल की मी बिनविरोध निवडून येऊ म्हणून, पण ही विरोधाची ठिणगी तिच्या अंगावर पडली की तिचा मत्सर आणि स्वाभिमान पेट घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या फडक्यात प्रमोदचं आणि प्रमिलाचं लग्न मोडणार आणि मग माझा मार्ग मोकळा होणार. मालक मी समजलो नाही. म्हणूनच मी संपादक आणि तुम्ही मुद्रक. चला कामाला लागा. चला निघा. काय हो संपादक, किती वेळ यायचं तुमच्याकडे? कालपासनं तिसरी खेप ही. तुम्ही माझा फोटोही छापला नाही आणि मॅनिफेस्टोही छापला नाही. बघा, आणि ब्लॉग मात्र मागून नेला. म्हणजे तुमचं निवडणुकीला उभं राहायचं नक्की ठरलं? ठरलं म्हणजे काय? ठरलंच मुळी. गावातील मिरवणूक काढून सांगायला पाहिजे. त्या दिवशी ठरलं ते ठरलं. महिला मंडळाच्या एका जागेसाठी महिला मंडळांनी मला आता उभं करायचं ठरवलंय. ही गोष्ट आता जगजाहीर आहे. अहो, पण आम्ही ऐकलं तुम्ही बसलात म्हणून प्रमोदच्या आज्ञेवरून. साफ खोटं येते. हो, प्रमोद मला खूप सांगेल बसायला, म्हणून मी त्याचं थोडंच ऐकणार आहे. निदान या बाबतीत तरी त्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. पण तुमचं लग्न ठरलं होतं त्याचं काय झालं? ते आहे तसंच आहे, पण आमचं खाजगी नातं काय वाटेल ते असलं तरी सार्वजनिक कामात मी थोडंच त्याचं ऐकणार आहे. ते काही नाही. तुम्ही माझा फोटो आणि मॅनिफेस्टो उद्याच्या अंकात छापलाच पाहिजे, सांगून ठेवते. हो 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 हो, बघा सगळं करतो. तुम्ही जरा बसा बसा, सगळं सांगतो तुम्हाला. बसा. हे बघा, ते थोडंसं रहस्य मी तुम्हाला सांगतो. हा, पण मी जे काय सांगणार आहे त्यातलं एक अक्षर देखील प्रमोदला सांगायचं नाही. हो, तुमचा मॅनिफेस्टो आणि फोटो मी छापू नये म्हणून खुद्द प्रमोदनं इथे येऊन मला बजावलं. सांगताय काय? हो ना. इतक्या क्षुद्र मनाचा प्रमोद असेल असं मला वाटलं नव्हतं. तरीच गेले 2-4 दिवस तो माझं तोंड चुकवतोय. हे बघा, खरं सांगायचं म्हणजे यावेळी प्रमोदनं स्वतः निवडणुकीला उभं राहायचंच नाही. काँग्रेसला काय, 2 नाही तर 56 उमेदवार मिळतील. आमच्या प्रेमाचं असं पण माणूस निवडणुकीला उभं राहील ना तर आपण त्याच्यासाठी जीवाचं रान करू. बघा, मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. तुम्हाला माझा फोटो आणि मॅनिफेस्टो छापायचा असेल तर छापा, नाहीतर नका छापू. पण मी बिनविरोध निवडून येणार हे नक्की समजून जा. हो, तुमच्या त्या जागेसाठी त्या ताई पण उभ्या आहेत, तुम्हाला माहित नाही? ताई पोळ? हो. ताई पोळ? कोण ताई पोळ? ताई पद्मा पोळ, सुप्रसिद्ध कम्युनिस्ट कार्यकर्त्या. हो, त्यांचं नाव माहीत नाही असा या महाराष्ट्रात एकही माणूस नाही. त्यांचा मॅनिफेस्टो आणि फोटो आज 8 दिवस झाले माझ्याकडे येऊन पडलंय. पण म्हटलं तुमचं काय होतं ते पाहावं आणि मग छापावं. हो, पण ताई पोळांची आणि त्या प्रमोदची काय ओळख?
काय ओळख? हो ताईपोळची आणि प्रमोदची चांगलीच ओळख आहे. ती कशी? तोच तर तिला हे ऑफिसमध्ये घेऊन आला होता. हो चांगले 2 तास बसले होते. हसत काय होते, खिदळत काय होते, हातावर चापट्या काय मारित होते, पाठीवर धपट्या काय मारित होते. अरे हो, पण मी वचनानं बांधला गेलोय, मला बोलायचं नाही. छे छे, माझ्या प्रमोदच्या आतून निदान हे तरी होणं शक्य नाही. हे बघा, प्रमोदचं तुमच्यावर प्रेम आहे अशी जर तुमची खात्री आहे तर मग तुमच्यासाठी जर बसत का नाही? अहो पण ते काँग्रेसची तशी आज्ञा आहे ना त्याला. काँग्रेसची आज्ञा कसली प्रेमापुढे? आणि आता काँग्रेसच्या निवडणुकीवर तू उभा राहिलाय पण तो निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? हा थांबा, 1 मिनिट थांबा. पोपळे, काय मालक? माझ्या कपाटात वरच्या खणात लाल कापडात गुंडाळलेला पुडका आहे, ते घेऊन या. थांबा मालक. हा हे बघा, हे काय? आणि प्रमोदच्या आयुष्याचा चक्काचूर करणारा, त्याच्या आजपर्यंतच्या नाव लौकिकला जमीनदोस्त करणारा हा एक भयंकर बॉम्बगोळा आहे. हो, प्रमोदच्या भानगडीचे किती पुरावे दाखवू मी तुम्हाला यात, खुद्द त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरातले. सांगताय? आता नको, वचनानं बांधला गेलोय ना मी. बरोबर निवडणुकीच्या आधी 2 दिवस हा बांबोळा बाहेर काढतो. अहो इतकंच काय, अशा कितीतरी लोकांच्या भानगडीचे पुरावे जय्यत तयार आहेत त्याच्यात. तुम्ही काय सांगताय काय? मी स्वप्नात आहे की जागी आहे हेच मला कळत नाहीये. इतका भयंकर आहे माझा प्रमोद. हा बॉम्बोळा काय, त्या ताई पोळ काय, त्या भानगडी काय, इतका भयंकर आहे प्रमोद. हे बघा, प्रमोदच्या बद्दल तुमचं मत कलुषित करून तुमच्या दोघांच्या प्रेमात विषकालांचा हलकटपणा आपल्यातून नाही होणार. छे, अजिबात नाही. हा, तुमची जर इच्छा असेल ना तर हा बांबगोळा इथल्या इथं तुमच्या देखत जाळून टाकतो. भोपळे, काय मालक? काड्यापिंडी आणा. आणतो आणतो आणतो. मालक, अहो पण अहो नाही तर तुम्ही असं करा ना प्रमिलाबाई, तुमच्याजवळ जेवढं म्हणून कौशल्य आहे ना तेवढं सगळं पणाला लावा आणि प्रमोदकडून त्याची उमेदवारी मागे घेण्याचं वचन घ्या. एकदा का प्रमोद बसला की मग त्या ताईपोळचा लेखी राजीनामा आणि हे सारे कागदपत्र तुमच्या हवालीच करतो आणि तुमची निवडणूक बिनविरोध घडवून आणतो. आता 80च्या 80 प्रमोदकडे जाते आणि त्याला साऱ्या गोष्टींचा जाब विचारते. मी निवडणुकीत पडले तरी बेहत्तर, पण माझ्या प्रेमाशी विश्वासघात करणाऱ्या नराधमाला समाजापुढे खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. आता प्रमोदचा निकाल. मालक, ओ मालक, या लाल पुडक्यात समाज स्वास्थ्याचे अंक आहेत. म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शनच्या कामासाठी आलोय. आपण अगोदर नाही का सांगायचं? भले शाबास. हो, मगापासून शंख करतोय पण तुम्ही ऐकून घ्याल तर ना. चोर काय, लुटारू काय, धरोडे काय, म्युन्सिपाल्टीचं ड्रेनेज फुटावं तसं बोलून घेतलं. तुम्ही पण कमालच केलीत राव. मी तुम्हाला थांबा 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 म्हणतोय पण तुम्ही तार तार टांगा टाकीच्या घरात घुसलात ते अगदी थेट न्हाणीघरापर्यंत पोहोचलात. हे बघा, या निवडणुकीच्या काळात ही मतदारांची यादी आणि पेन्सिल आमच्या हातात असल्यावर कुठल्याही मतदाराच्या घरात अगदी कुठपर्यंत घुसण्याचा आम्हाला सर्रास परवाना असतो. असं म्हणता? हो, बरं ते जाऊ दे. तुमच्या बापाचं नाव काय? का पण आता का नको कू नको, बापाचं नाव बोला पटकन. महादेव. महादेव 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 महादेव. भले मालक, मला फसवता काय? हे बघा, तुमचं नाव गजानन बरोबर, आडनाव देव बरोबर, घराचं नाव कैलास निवास बरोबर,
हो मग बापाचं नाव का नाही बरोबर? अहो आता माझ्या बापाचं नाव मला माहिती का तुम्हाला माहिती आहे? ते परमेश्वराला माहित. यादीत जे छापले ते तुमच्या लौकिक बापाचं नाव वाचा. गजानन महम्मद देव. मोहम्मद ह्यांच्या बापाचं ना. आणि चांगले हिंदू आहेत हिंदू. ते मला माहित नाही. बघा ही यादी बघा. बघा बंबात घाला ती यादी. माझा बाप मोहम्मद और म्युन्सिपाल्टीचा बाप मोहम्मद. हो तुमचा बाप मोहम्मद. बघा प्रश्न माझ्या बापाचा नसून यांच्या बापाचा आहे. बरं यांचा बाप मोहम्मद नसून महादेव आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची खात्री आहे? हो असू दे. काही झालं तरी या निवडणुकीत तुम्हाला हेच तिसरूप पत्करून मत द्यावं लागेल. बरं हे पुढचं नाव कोणाचं? सौभाग्यवती मारुती गजानन देव. मालती काय बघा ना. तर तुम्ही बघा ना. एवढे तुम्ही बघा ना यादी बघा नाही. अरे पण आता काय म्युन्सिपाल्टी आहे का काय चेष्टा आहे? बाप मोहम्मद बायको मारुती. मी काय करणार सांगा ना. तुम्ही बघा ना. ते जाऊ दे. मी काय सांगतो माहिती आहे? आमच्याकडे आमचं स्वतःचं, आमच्या कुटुंबाचं आणि आमच्या मोरूचं अशी 3 मतं आहेत. वा वा वा. तुमची 3, यांची 2, त्यांची 3, त्यांची 5, यांची 2, त्यांची 5, त्यांची 5, त्यांची 5 म्हणजे एकंदर 30 मतं आहेत तुमच्याकडे. 30 काय घेऊन बसलात? चांगली 300 मत आहेत माझ्याकडे. 300. 300? या गल्लीतली सगळी मतं माझ्याकडेच आहेत म्हणा ना. वा 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 वा. मग ही सगळी मतं आमच्या दाजीसाहेब इनामदारांनाच मिळाली पाहिजे. कुणाला? दाजीसाहेब इनामदार, गोवर्धन इनामदार. म्हणजे तुम्ही दाजीसाहेब इनामदारांचे कॅनव्हासर आहात? बाहेरवादी. काय झालं? काय दाजी साहेबांना या इलेक्शन मध्ये आम्ही 1 मत देणार नाही. डॅम्बिस माणूस तुम्ही नाही हो. तो तुमचा दाजी साहेब. गेली 5 इलेक्शन आम्ही त्यांना बहुमताने निवडून दिलं. पण आजपर्यंत त्यांना आमचं एक काम केलं असेल ना तर शपथ. म्हणतो कसा लेखाचा 5 रुपयाची नोट घेताना तेव्हा 1 वोट देता. हे आम्हाला उत्तर. या वेळेला आम्ही सगळ्यांनी अगदी 1 मताने ठरवून टाकलंय. आमची मतं आम्ही गटारात टाकू. दाजी साहेबांना अजिबात हे बघा तुमचा गैरसमज झालाय नुसता. हे बघा तुमच्या सगळ्यांची सगळी कामं करून देण्याचं दाजी साहेबांतर्फे मी तुम्हाला हमी देतो. बघा आता तुम्ही हमी घेत असाल तर मग विचार करायला हरकत नाही. हरकत नाही. पण आता 5 भागायचं नाही. बाजूच्या गल्लीत 7-7, 8-8चा रेट चाललेला आहे. बरोबर की नाही? अहो 7 आणि 8 काय घेऊन बसला? आमचा भाव 10चा आहे. ही आमची निशाणी. नागोबा घ्या निशाणी लक्षात ठेवा. हे बघा हा नागोबा. या नागोबाच्या डोक्यावर तर 10चा आकडा लक्षात ठेवा. 10. आधी नाही का सांगायचं? ही सगळी मतं आता तुमची समजा. घेऊया. हे बघा थांबा. नाही एवढा मार घेतला तर थोडस ते पण घेऊ. पण एक सांगायचं विसरलो. आपल्या या वार्डात महिलांची एक जागा आहे ना. त्या जागेसाठी आपल्या ताई पोळ आहेत ना. कोण ताई पोळ? तुम्हाला ताई पोळ माहित नाही? अखिल महाराष्ट्रीय महिला मंडळाचे अध्यक्ष ताई पोळ. महाराष्ट्रातच काय संबंध हिंदुस्थानात त्यांचं नाव गाजतंय आणि तुम्ही. हे बघा ते काही असलं ना तरी त्यांना एकदा आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही. म्हणजे दाजी साहेबांची गोष्ट वेगळी. त्यांना आम्ही ओळखतो. पण बाई माणसाला निवडून द्यायचं म्हणजे एकदा तिला प्रत्यक्ष डोळ्याखालून घालायला नको. नाही म्हणजे 3 वर्षातनं एकदा संबंध यायचा. ठीक आहे. हे बघा पुढच्या आठवड्यात मी त्यांना इथं घेऊन येईन. पुढच्या आठवड्यात? नक्की. पण तेवढं 10चं लक्षात असू दे. ठरलं म्हणजे ठरलं. 10 म्हणजे 10 काय? 10 ते आपलं हे ते मत 10 काय यांच्याकडे 300 मतं आहेत. बरं झालं तुम्ही आलात ते. हेच ते प्रमोद बरं का?
काँग्रेसचे फार मोठे कार्यकर्ते आहेत. नमस्कार. नमस्कार. म्हणजे इतका वेळ मी तुम्हाला ज्यांच्याविषयी सांगत होतो ना. काय सांगत होता? अहो असं काय करता, हे प्रमोद नाही का काँग्रेसतर्फे उभे आहेत दाजी साहेबांच्या विरुद्ध. अहो इतका वेळ तुम्हाला 10 हे बघा तुमची सगळी मतं यांना मिळाली पाहिजे. हे बघा तुमच्याबद्दल मी यांना सगळं सांगितलंय, जगापासून तेच सांगत होतो. बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही आता अगदी निर्धास्त राहा, यांची सगळी मदत तुम्हालाच मिळणार. येतो बरं का? हे बघा पुढच्या आठवड्यात त्यांना घेऊन ये मी इथं. नमस्कार. नमस्कार. तुमच्या वार्डात काँग्रेसतर्फे मी उभा आहे, तेव्हा मतांचं जरा भले शाबास. तसं काय आम्हाला माहीतच नाही. अहो तुम्ही नाही आला असतात ना तरी सगळी मतं तुमचीच होती. अहो तुम्ही नसता आलात ना तर आम्ही सर्वांनी डोळे झाकून तुम्हालाच मत दिलं असतं. एवढं कशाला? दाजी साहेब कालपासून 4 वेळ येऊन गेले आमच्याकडे. 1000ची थैली घेऊन आले होते. 1000 नाही 10,000. 10,000ची थैली घेऊन आले होते. आता बोला, तेव्हा तुम्हाला पण थोडे सोडावे लागतील. डॅमेज झाले तो इकडचे लोक. म्हणजे दाजी साहेबांनीच त्यांना वाईट सवयी लावून ठेवलेले. काय बोलणार त्या दाजी साहेबाला? तेव्हा तुम्हालाही थोडे इलेक्शन मध्ये सोडावे लागतील. सोडावे लागतील म्हणजे मग काय, जर तेवढी तुमची तयारी असेल ना तर मग या गल्लीतली सगळी मतं अगदी तुमची. बघतो, विचार करतो आणि भेटतो तुम्हाला. असं म्हणताय? विचार करताय? नाही करा विचार, करा विचार. करायला पाहिजे ना. अरे दाजी साहेबांची माणसं बघा पैसे घेऊन आली. काय हिरसा नमुना देखत पैसे दिसले धावल्या मागे. त्या दाजी साहेबाकडनं पैसे घेत आहेत, माझ्याकडनं उकळायला बघतायत. यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला मतांचा दुसरा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. चला निघालाच पाहिजे. अगं बाई 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 बाई. अहो किती शोधायचं तुम्हाला. मला? हो, मला ओळखलं नाही? नाही. मी ताई पोळ. असं का? नमस्कार. नमस्कार. काय म्हणजे माझं तुमच्याचकडे काम होतं. माझ्याकडे? पितांबर वकिलांनी सांगितलं मला. असं? हो. तुम्हाला ठाऊक आहे ना मी उभी आहे. तुम्ही उभे आहात? कुठं? इथं. हे दिसतंय की मला. अहो इथं म्हणजे या वॉर्डात बायकांची एक जागा आहे ना, त्यासाठी मी उभी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे आहात. हो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, त्याच जागेकरता प्रमिलाबाई पण उभे आहेत. ते मला माहिती आहे, म्हणून तर तुमच्याकडे आले. पण तुम्ही मला एक वचन दिलं पाहिजे. गडे? हो. कसलं वचन? ते आम्ही नाही सांगणार, पण तुम्ही आधी एक वचन द्या. हो, एक काय अनेक वचन देईन, पण कशाबद्दल ते तर बोला. हा मग हो सांगू. हो. तुम्ही माझ्यासाठी प्रमिलाबाईंना खाली बसायला सांगा. भलतच, ते शक्य नाही. मी तिला सांगणार नाही, आणि मी सांगितलं तरी ती ऐकणार नाही. परवा झालं ते सगळं. म्हणजे ते भांडण. भांडण? हो. तुम्हाला कोणी सांगितलं भांडण? ओ कोणी सांगायला कशाला पाहिजे, सगळ्या गावात झालंय तुमचं ते भांडण. पण काय हो, तुमचं म्हणे लग्न ठरलंय ना? हो 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 हो. नाही तसं काय नाही, पण तसं जवळजवळ. हे लग्न मोडून टाका. छान. काय करू? माझ्याशी नाही, म्हणजे मला निवडणुकीच्या कामात मदत करा. तुम्हाला वेळ लागलाय, आला तशा जा. माझ्याकडून तुम्हाला काही एक मदत होणार नाही. असं काय कडे, तुम्ही मला मदत नाही करणार? नाही. खरंच मदत नाही करणार? बिलकुल नाही. अगदी माझ्या गळ्या शपथ नाही मदत करणार? अजिबात नाही. काय झालं काय? तुम्ही मला या निवडणुकीच्या कामात मदत नाही करणार, मग या देशाला स्वराज्य कसं मिळणार? काही रडू नका.
काही लाज लज्जा आहे का तुम्हाला? आणि लग्नाचं वचन दिलंय मला. अगं बाई, म्हणजे हीच का तुमची तीच बरं मी. वेळ लागले का? तुम्हाला वेळ लागलाय. इतके नीच असाल तुम्ही याची मला कल्पना नव्हती. माझी फजिती करण्यासाठी तुम्ही हिला उभी केली. हो, मी हिला उभी केली? हो, यांनीच मला फिरलंय तुझं. यांनीच मला उभी केली. मग काय म्हणणं आहे का तुझं? बघा. हो, खोटं काय बोलताय? म्हणजे तिची माझी ओळख तरी आहे का? ओळख नाही म्हणता आणि भर रस्त्यात या प्रेमाच्या गोष्टी करता. अरे तुला कसं समजावू? माझी आई आताच भेटली ही ताई. पुरे तुम्हीच तिला घेऊन त्या संपादकाच्या कचेरीत गेला. तिथे जाऊन तो वाटेल तो फाजीलपणा केला. माझा फोटो आणि मॅनिफेस्टो छापू नये म्हणून सांगितलं. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचं कधीही चांगलं व्हायचं नाही. आणि तुम्हाला मी सांगून ठेवते, बऱ्या बोलानी तुम्ही आपलं नाव मागे घ्या आणि हिला पहिले खाली बसवा. तर मी खाली बसते. अगं मी खाली बसणार नाही आणि हे सुद्धा खाली बसणार नाही. हो की नाही? हो. तुम्ही गप्प बसाव. असं काय? बघितलं कसला सैतान शिरलाय तुझ्या डोक्यात? शांत आणि घरी चल पावली. हे बघा, हिचा निवडणुकीत निकाल लागल्याशिवाय माझा डोका आता अजिबात शांत नाही. मला तुमचं काही ऐकायची इच्छा नाहीये. हो, कशी बसत नाही तू, कशी बसत नाही मी बघते. माझ्यासाठी तुला बसलंच पाहिजे. तुला माझ्यासाठी बसलं पाहिजे. तुझ्या विरुद्ध उभी राहते. शंकराचार्यांनी आज आम्हाला आशीर्वाद दिलाय. नगरेश्वर ही पदवी दिली आहे आणि 1000 लोकांच्या समोर आम्हाला हे महावस्त्र अर्पण केलंय. आता काँग्रेसच्या बापाला भीत नाही. काँग्रेसचं नावच काढू नका. आता आज काँग्रेसचं नाक आम्ही ठेचलं आणि काँग्रेस या शहरात होतीची नव्हती करून टाकली. आज गावात गांधी टोपी औषधाला सुद्धा दिसत नव्हती. जिकडं पाहावं तिकडं भगव्या टोप्या, पगड्या आणि शाल जोड्या आणि सोन्या मारुतीचा जय जयकार. दुसरी भाषा ऐकू येत नव्हती. जवळजवळ निवडणुकांचा निकाल आज लागला असं समजायला हरकत नाही. अरे चक्रदेव, आम्ही निवडून येणार आणि यावर्षी नगराध्यक्षही होणार. शंकराचार्यांचं भविष्य खरं ठरणार. जे घडलं नाही इतक्या वर्षामध्ये ते या वर्षी घडणार. वेळ लागलाय तुम्हा सगळ्यांना. खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागून तुम्ही आपल्या घरदाराचा नाश करत आहात. तुमच्या तोंडावर तुमच्या स्तुतीचे पोवाडे गाणारे हे 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 तुमचे तोंड पूजे आणि खुशमस्करे लोक स्वतःच्या पोतड्या भरतायत तुमची दिशाभूल करून. तुम्हाला कसं कळत नाहीये हो? कोण कुठला शंकराचार्य काढलाय? काय काय बोलतेस काय? म्हणजे कोण कुठला शंकराचार्य? काय हे? अहो, कोण विचारतंय त्या शंकराचार्याला आज? आणि त्या शंकराचार्याला त्या म्युन्सिपाल्टीचं काय कळतंय? डोंबल ना बायको, ना पोर, ना संसार. दुसऱ्याच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणारे हे त्यांना आशीर्वाद द्यायला काय जातोय हो? म्हणे शाल जोडी मिळाली. बाहेर जगात जा जरा, म्हणजे शाल जोडीतले मिळतील. बाहेरच्या जगातला तुला काय कळतंय? अरे तुम्ही बायकांनी फक्त बसवा चुलीपाशी. जा आतमध्ये बस चुलीपाशी जा. हो. आता मला चुलीपाशी जाऊनच बसायला हवं. नाहीतरी तुमची अक्कल आता चुलीत जाण्याचा फार संभव आहे. बायका म्हणजे अगदी काही विचारू नका. जाऊ द्या हो. चालायचं असं व्हायचं. काय बलदेव, मतांचा बंदोबस्त पक्का झालाय ना? पक्का म्हणून काय विचारता? एकदम पक्का.
सगळी मतं दाजी साहेबांनाच मिळणार. दाजी साहेब, आपलं त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा चेक द्यायचा आहे. बरोबर. आणि आपण त्या चाळीमध्ये नवीन सेट टाकले ना, तिचं बिल पण द्यायचंय. बरोबर. तेव्हा म्हणजे मला घाई नाही, पण चाळीतले लोक जरा घाई करतायत. बरोबर. देतो चेक देतो. हा घ्या तुमचा चेक. दाजी साहेब, ते हँडबिलाचे पैसे राहिले नाही, म्हणजे कामगार जरा घाई करतायत, तेव्हा आम्हाला सुद्धा जरा. हा घ्या तुमचा चेक. छान 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 छान. एवढा हा खर्च, आपली तर छाती तडकली. दाजी साहेबांचं धैर्य पाहिजे. तुमची आमची कामं नव्हे ती. आपण नुसती नमस्कारांवर निवडणूक लढवावी. ते बॅनरचे पैसे देताना, ते बॅनरचे पैसे देताना. हो. हा घ्या तुमचा चेक भीमाशंकर. या बसा. अरे या कशा इथे आल्या? तुम्ही इकडे या आधी. काय झालं भाई? काय लफडा वगैरे काय नाही ना? हे भाई कसे इथं? तुम्हाला माहित नाही? अहो, हे आपले कार्यकर्ते आहेत. काय सांगताय काय? माझा तर विश्वासच बसत नाही. एक वेळ मिया भाई आम्हाला येऊन मिळतील, पण हे चोळणे भाई मिळणं अगदी अशक्य. भीमाशंकर, आपल्या पक्षाचा आणखी एक विजय घ्या. प्रमिलाबाई आपल्या पक्षात उभे राहतात. सोन्या मारुती की जय. सोन्या मारुती की जय. सोन्या मारुती की जय. आता तुमचे आभार कसे मानू मी? माझे आभार माना आधी. यांची निवडणूक बिनविरोध करतो म्हणून मी यांना आश्वासन दिलं, तेव्हा या तुमच्या पक्षातर्फे उभारायला तयार झाल्या. पण काही पोळची आता मला समजूत घालावी लागेल, पण एका अटीवर. 2000 तरी द्यावे लागतील. ही सोय करू आम्ही. करू नाही, आत्ता करा. आतापर्यंत 2000 हँडबिल आणि प्रत्येक हँडबिला बरोबर एक नोट वाटून झाली. साहेब, तुम्ही आता अगदी निर्धास्त करा. विजय तुमचाच आहे. सोन्या मारुती पक्षाचा विजय असो. सोन्या मारुती पक्षाचा विजय असो. गोवर्धन जिंदाबाद. गोवर्धन जिंदाबाद. गोवर्धन जिंदाबाद. आता आजच जाहीरनामा छापायला घेतो. जाहीरनामा छापायची काही गरज नाही. म्हणजे अहो, आपला जाहीरनामा नाशिकच्या सेक्युरिटी कसं छापला जातोय. मी समजलो नाही. अहो, 10 रुपयांची करकरीत नोट हाच आमचा जाहीरनामा. अहो, निरक्षर लोकांना वाचता येईल असा आपला जाहीरनामा आहे. अहो, त्या अडाणी लोकांना एक वेळ मला ओळखता येणार नाही, पण त्या नोटीला तरी ओळखतील की नाही? म्हणजे काय ओळखणारच. दाम करी काम आणि सोन्या मारुतीचं नाव. सोन्या मारुती की जय. सोन्या मारुती की जय. सोन्या मारुती की जय. आता त्या प्रमोदवर अग्रलेखाची अशी काय तोप टाकतो की काही विचारूच नका. नाही या प्रमिलाबाईनं शरण आला आणि आपली उमेदवारी मागे घ्यायला लावली तर नाव सांगणार नाही दुष्काळ वर्तमानपत्राचं. प्रमिलाताई, आता तुम्हाला निवडून आणणे ही आमच्या पक्षाची जबाबदारी. आता काँग्रेसचा आणि प्रमोदचा निकाल लागलाच म्हणून समजा. प्रमोदचा निकाल आणि काँग्रेसचा निकाल. अरे, सोन्या मारुती होती नाचणारी तुमच्यासारखी माकडं आमचा निकाल लावणार. अरे पण हा आला कसा? बाहेर आधी तू. प्रमिलेला घेतला होता, मी इथून हलणार नाही. अरे प्रमोद, तू? प्रमिला कधी आली? प्रमिला, तुला वेळ लागलाय का? तुला कळत कसं नाही? ही मंडळी धडधडीत तुझ्या डोळ्यात धूळ करून तुला फसवतायत. तू निमूटपणे उठ आणि माझ्यावर चल पाहू. पुरे तुम्हालाच तेवढी अक्कल आहे आणि मी मात्र मूर्ख आहे. मला माझं हित कशात आहे ते चांगलं कळतं. तुम्ही जा बघू इथून. प्रमिला, तू हे बोलतेस? ते देखील प्रमोदला? अगं, काही झालंय काय तुला? कसली धुंदी चढली एवढी? अहो, मागे वा. तुम्ही हिच्याशी अजिबात बोलायचं नाही. तुम्ही गप्प बसा हो. ही पहिलीच निवडणूक. भावात, बाप लेकात, नवरा बायकोत, मित्रात, प्रेमाच्या नात्यात जन्माचं विष कालवणारी ही पहिलीच निवडणूक. अहो, आता तरी शहाणे व्हा आणि या निवडणुकीच्या नरकातून बाहेर पडा.
भाऊ हे शहाणपण तुम्ही मला सांगण्यापेक्षा तुमच्या लाडक्या भावाला सांगा. प्रमोद, मी तुला इथं उघड उघड आव्हान देतोय. तू जर या निवडणुकीतून माघार घेतली नाहीस तर तुझ्या आयुष्याची धूळदाण करण्या एवढा जबरदस्त पुरावा माझ्या हातामध्ये आलेला आहे. काय म्हणाला तुम्ही? त्याच्या आयुष्याची धुळदाण करणार? तुम्ही प्रमोदची कुलंगडी बाहेर काढणार का? मग मी सुद्धा तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढते. माझ्या विरुद्ध तू एक अक्षर तर बोल. तुमची भीती आहे होय मला? माझ्या घरादाराचा, माझ्या संसाराचा नाश होत असताना मी निमूटपणे गप्प बसू? काय काय बोलणार माझ्या विरुद्ध तू? आणि तुझं बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे कोण? असं पहा बरं, ड्रेनेजच्या योजनेत तुम्ही 1 लाख रुपये खाल्लेत. माझा गळा दाबला म्हणून सध्याची गळचेपी होईल कधी? हे माझा आहे का? हे खोटं आहे. मी काही पैसे खाल्ले? माझं आहे का? खरं सांगतो मी काय? मी माझं आहे तुम्ही वेळ लागलाय. माझं आहे का? तुम्ही खरं खरं? अरे मी नाही पैसे खाल्ले. खरं खरं नाही पैसे खाल्ले. माझं आहे का तुम्ही? केसरीच्या फाईलवर आणि वरच्या कपाटात नव्या काळच्या फाईलवर गांधी टोपी आहे ती घेऊन या. आणतो आणतो. मला ठीक आहे. आणि हे बघा, माझ्या कपाटात मधल्या खणात दाजी साहेबांच्या हँडबिलांचा आणि मतपत्रिकांचा गट्टा आहे. तो जाळून त्याच्यावर सरस तापून घ्या. पण उद्या इलेक्शन आहे ना? जास्ती विचारू नका, सांगितलेलं काम करा. पण आजचा अंक जर दाजी साहेबांनी वाचला तर ते काय म्हणतील? कालपर्यंत दाजी साहेबांचे आणि सोनिया मारुती पक्षाच्या राजकारणाची चर्चा करणारं वर्तमानपत्र आज एकदम काँग्रेसच्या राजकारणाची स्तुती करायला लागलं. हे बघा, कालपर्यंत डोक्यावर भगवी टोपी आणि आज एकदम काँग्रेसची टोपी. हो मालक, तुम्ही असं का लिहिलं? तो दाजी साहेबांची बायको घराबाहेर पडणार आणि एक सुशिक्षित महिला घरात येणार. कोण आहे वही सुशिक्षित महिला? कुणास ठाऊक, प्रमिला का त्या ताई पोळ? प्रमिलाबाई? प्रमिलाबाई येत आहेत. चला या 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 प्रमिलाबाई, या या या. बसा 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 बसा. थांबा थांबा थांबा. बसा बसा बसा. माझा निरोप मिळाला ना तुम्हाला? नाही तरी म्हणा येणारच होते मी तुमच्याकडे. असं? तुम्ही माझी निवडणूक बिनविरोध करण्याचं वचन दिलं. हो. आणि त्या ताई पोळ राजीनामा देणार असंही सांगितलं. हो. पण आता उद्या इलेक्शन येऊन ठेपलंय तरी त्या ताई पोळांचा राजीनामा नाही तो अजून. सांगतो. हे बघा, ताई पोळना उमेदवारी मागे घेण्यासाठी पैसे द्यायचं ठरलंय. ते पैसे त्यांना मिळाल्याशिवाय ते राजीनामा मागे घेणार नाहीत. हो, पण दाजी साहेब तर म्हणाले की तुमच्याकडे 2000 रुपये दिले म्हणून. हा छे, त्याविषयी तो दाजी साहेब माझ्याकडे अजिबात पैसे दिले नाहीत त्यांनी. हो, मग आता कसं करायचं? माझे छपाईचे पैसे सुद्धा अजून दिले नाहीत त्यांनी. मग आता कसं करायचं? थांबा थांबा, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडे तर पैसे नाही आहेत. हो, पैसे मी देईन. तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना, पैसे मी देईन. पण एका अटीवर. न तुमचं आणि प्रमोदचं लग्न जवळजवळ फिसकटण्या जमा आहे असं समजायला हरकत नाही ना? बरं मग? नाही मग बी काही नाही, पण त्याचा तुम्ही फिरून विचार केलायत का? हो, आधी इलेक्शनचा विचार, मग नंतर इतर विचार. वा वा, छान छान. मग मी आता थोडं स्पष्टच बोलतो. तुम्हाला जर 2000 रुपये माझ्याकडून हवे असतील तर तुम्हाला या निवडणुकीच्या आधी म्हणजे आजच लग्नाच्या निवडणुकीचा विचार करावा लागेल. काय म्हणतो ध्यानात आलं असेलच ना? चांगलंच. नमस्कार, येते मी. ओ थांबा, मी काय म्हणतो ते ऐकून घ्या आणि त्याचा नीट विचार कर. माझ्याकडे बघा,
काय कमी आहे माझ्यात? एवढ्या मोठ्या छापखान्याचा मी मालक आहे. माझी सांपत्तिक स्थिती सध्या तरी उत्तम आहे. एका सुप्रसिद्ध दैनिकाचा मी संपादक आहे. म्हणूनच भीती वाटतेय. आणि काय हो, तुमची आणि माझी ओळख तरी आहे का काही? अहो, ओळख नसली तर ओळख करून घेता येईल. उद्या इलेक्शन झाल्यावर पुढल्या आठवड्यात मी विलायतेला जाणार. तुम्ही चला माझ्याबरोबर. तिथल्या समुद्रातल्या थंडगार प्रवासात तुमचा आणि माझा अगदी उत्तम काव्यमय परिचय होईल. प्रमिला, हो असं काय करता तुम्ही मला खूप आवडता. बाजूला वा. तुम्ही समजता काय हो स्वतःला? काय समजता? दाजीसाहेब आले होते. हे बघा तुम्ही तुमची समजूत तुम्ही मागवून झाली. आधी ते हरामखोराला बघतो. हरामखोर संपादक, हरामखोरा, माझे पैसे खाऊन माझी बदनामी करतोस. हा, तुला वेळ नाही तुझ्याशी बोलायला. मला अग्रलेख लिहायचा आहे. अग्रलेख? मी तुला तुझा घरी संस्कार लिहायला लावतो. अरे हरामखोरा, माझ्या पैशावर हवा तसा ताव मारलास आणि माझ्यावर ओलटो सापासारखा. जपून बोला, बेअब्रूची फिर्याद करीन मी. आधी तुला अब्रू आहे सिद्ध करायला लागेल. अरे मी तुला कोर्टामध्ये खेचतो. हे 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 काय 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 छापलेस तू? हा, घराबाहेर पडणार आणि एक सुशिक्षित महिला घरात शिरणार. खरंच आहे ते. काय खरं आहे ते? चांडाळा, अरे तुला काय म्हणायचं आहे काय तुला? हा, बोल ना. कशाला एवढा आरडाओरड करता? गावात तुमच्या नावानं बोंबाबोंब चालू आहे. ती तुम्हाला ऐकू येत नाही आणि माझ्या नावाने शंका करता. अरे अरे, माझ्या बरोबर तिची कशा बदलून करतो प्रमिलेची? हा, आणि ते टाईप पळ दिले 2000 रुपये. कुठे रे? कुठे 2000 रुपये? अरे तू का डाकू आहेस का लुटारू आहेस? हो, सिद्धीवर आहात का तुम्ही? छापखान्याची बिलं राहिली 1000ची, ती कोण देणार? अहो, उद्या निवडणुका झाल्यानंतर परवा तुम्ही मला दारात उभं राहू द्याल का? आणि हे 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 दुसरं काय छापणारच रे तू? हा, ड्रेनेजचे भयंकर रहस्य काय छापलं उद्या जानका? तू काय छापणारच? ड्रेनेजच्या योजनेत तुम्ही 1 लाख रुपये खाल्लेत. हे गावात ज्याच्या त्याच्या तोंडी झालंय. हे रहस्य आता रहस्य नसून सार्वजनिक रहस्य झालंय. उद्याच्या अंकात तू हे छाप तर खरं नाही. तुला त्या ड्रेनेज मध्ये अख्खा कोंबल्याला तर बघ. जाओ, तुमचे असलं पकडायला मी नाही भीक घाली. भोपळे, अग्रलेख छापायला घ्या. अरे 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 राक्षसा, तुला हवंय तरी काय? अरे 5000 घे, 10000 देतो, पण माझा एक दिवसाचा गळा कापू नकोस रे. भोपळे, छापायला सुरुवात करा. अरे अरे थांबा थांबा थांबा. अरे मी तुझ्या पाया पडतो रे बाबा. अरे अरे तू छापलंस ना तर मी, माझं घर, माझा संसार सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. अरे मला एक एक मत मिळायचं नाही निवडणुकीमध्ये. मी तुला सर्वशी शरण आलो रे बाबा. भोपळे, सुरुवात करा. अरे अरे थांब थांब थांब, मी तुझे पाया धरतो. अरे शरण आल्यानंतर परमेश्वर सुद्धा प्रसन्न होतो रे. अरे माझं ऐक तू. परमेश्वर होतो, सैतान नाही. हा सैतान आहे. ह्याच्या पाया पडता? उठा. ह्याला आता जमिनीत गाडल्याशिवाय ना हा ताळ्यावर येणार नाहीये. ज्याची खेटराने मारण्याची लायकी नाही त्याच्या तुम्ही पाया पडता? बघ, या निवडणूक करता मला काय वाटतं ते केलं पाहिजे. अगं तू कशा इथे मध्ये आली मला अवसांगत करायला? ह्याने यानंतर जर एकही अक्षर तुमच्या विरुद्ध छापलं ना तर ह्याला अख्खा खड्ड्यात गाडून टाकेन मी. तुम्ही घरी निघा. ह्याचा आता कायमचा बंदोबस्त करते मी. मी बाहेर थांबतो ना. नाही, बाहेर वगैरे थांबू नका. तुम्ही तडक घरी जा. ह्याने आता काहीही केलं ना, एक अक्षर देखील छापलं ह्यांच्या विरुद्ध, तर तुझ्या सकट या छापखान्याला आग लावून टाके ना मी. केले? म्हणजे विचार काय तुमचा? हा विचार आहे. अहो, हा कसला विचार? हा निव्वळ अविचार आहे. मी छापत नाही उद्याचा मजकूर. उद्याचा अंक बंदच करतो. फक्त झालं. उद्याचा उद्या, आजचा बोल. काय रे, काय छापलायस तू आज? मी माझ्या नवऱ्याच्या घरातून बाहेर पडणार? हा, नाही नाही, साफ खोटं आहे ते. तुमची माफी मागतो मी. हो. आणि दाजी साहेबांच्या घरात एक सुशिक्षित महिला शिरणार. कोण? प्रमिला? नाही नाही, तेही साफ खोटं आहे. पण प्रमिलेचं तुमचं बिनसलं होतं ना, म्हणून तिच्या नावाची अशी बदनामी मी सहन नाही करणार. नाही नाही, तुमच्या दोघांची माफी मागतो. उद्याच्या अंकात प्रसिद्ध करतो. उद्याच्या नाही, उद्याचा अंक काढतच नाही. तुम्हाला लिहून देतो मी. थांब.
हलू नकोस. गेल्या जन्मी कोण होतास रे? कावळा, गिधाड, लांडगा. जिवंत माणसाच्या अब्रूचे, भावनेचे, काळजाचे लचके तोडून स्वतःची राक्षसी भूक भागवताना तुला कसला आनंद होतोय? माफी मागितली ना, माफी मागितली तर कोर्टातले खटले सुद्धा मिटतात हो. आधी जाणून बुजून दुसऱ्याची बदनामी करायची, नंतर बेशरमपणाने मागाहून त्याची माफी मागायची. हा तुझा नेहमीचा धंदा झालेला आहे. आपल्या आया बहिणीच्या नावाची अशी खोडसाळ बदनामी करणाऱ्या माणसाला जन्माची अद्दल घडवायला हवी. म्हणजे अशी झणझणीत शिक्षा ही व्हायला हवी. दार लावून घ्या ना. नाही, कोणाचा प्रश्नच नाही. कोणी रंग बंदच करतो. अहो, माझं त्याचं काही नाही हो, पण बाहेर जाऊन कोणाला सांगू तरी नका. काय मारतो प्रमिला? अगं बाई, माफी मागतो तुझी, माफी मागतो, माफी सेन्सेशनल बातमी. 2 महिलांनी एका संपादकाची धुळाई केली. उद्याच्या केसरीमध्ये आग्रहलेख देतो. नाही ना, मग माझा 2 महिन्याचा पगार द्या. 2 महिन्याचा पगार का छापू? आणि बोनस का छापू? नाही, मी आता अंकच बंद करतो. घ्या, बोनस पण घ्या. अंकच बंद करतो आता. मालक अंक पण बंद करताय? मग 3 महिन्याचा नोटिशीचा पगार. अशी निष्ठा असल्यावर उद्याची निवडणूक काँग्रेस जिंकणार यात शंकाच नाही. प्रमोद, कोण तू? मी ओळखलं नाही तुला. माझं चुकलं, पाया पडते मी तुमच्या. माझ्या कशाला पाया पडतेस? मी कधी जो मतदार नाहीये. मी निवडणुकीला नाही उभे राहत. मी माझी उमेदवारी मागे घेते. अरे चा, आमचा उमेदवार एवढा तर ढासळ म्हणायचा. छे, हे काय बोलतोस? उन्मादाच्या भरात मी वाटेल ते बोलले. आपल्या प्रेमाला मी पायदळीत उडवलं. आपल्या प्रेमाचा अपमान केला. निवडणुकीची नशा इतक्यात उतरली तुझी? जा त्या दाजी साहेबांकडे जा. अगं त्यांची मदत असल्यावर तुला माझी कसली परवा? जा, उमेदवारी मागे घेऊ नकोस. अरे म्युन्सिपाल्टी पुढे कसली आल्या प्रेमाची परवा? शिवाय मी नीच हलकट मनुष्य. सगळी प्रेमपत्र वाचलेस ना माझी? अटक वॉरंट निघणार आहे ना माझ्यावर. मेलेल्याला आणखीनच का मारताय? माझं चुकलं, ते सारं खोटं होतं ही खात्री पटलीये मला. मला क्षमा करा. क्षमा कर? काय म्हणून क्षमा करा तू? तुझ्या तरेवाईत मूर्खपणाला क्षमा करणं इतकं माझं औदार्य लवचिक नाही. निवडणुकी माणसाच्या स्वभावाची, माणुसकीची आणि त्याच्या निष्ठेची उत्तम कल्पना असते हे मात्र मला चांगलं कळून चुकलं. अंतःकरणापासून पश्चाताप झालाय तरी क्षमा नाही करणार? करीन, एका अटीवर. ती कुठली? उद्याच्या निवडणुकीत काँग्रेसने उभ्या केलेल्या हरिजन उमेदवाराच्या बूथवर संपूर्ण दिवस उभं राहून त्याच्याकरता विश्रांत परिश्रम करशील? हो हो, कबूल. तरच मी तुला क्षमा करीन. जातो मी.
पण तुझा तो राजीनामा आहे ना हो आत्ताच्या आत्ता योग्य त्या अधिकाऱ्याकडे पाठवून दे. हो हो नक्कीच. अहो हा काय, हा बघा राजीनामा तयार आहे माझा. आणि यांचा राजीनामा गेले 8 दिवस लिहून तयार आहे. पण आमच्या 2000ची कुणी थांबच लागू देत नाही. अहो कसले 2000? कसले 2000? भले शाबास. म्हणजे तुमची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून या ताई पोळणी आपलं नाव मागं घ्यावं म्हणून दाजी साहेबांनी आम्हाला 2000 रुपये द्यायचं कबूल केलंय. त्या दिवसापासून त्यांच्याकडे रोज खेटे करून माझ्या पायाचे तुकडे पडत आले. आता उद्या इलेक्शन आणि अजून पैशाचा पत्ता नाही. हे बघा मी तुम्हाला बजावून सांगतो, आज संध्याकाळच्या आत माझ्या हातात नाही माझ्या हातात. बरं बरं तुझ्या हातात. आज संध्याकाळच्या आत हिच्या हातात 2000 रुपये पडले नाहीत तर उद्याची निवडणूक आम्ही बेशक लढू आणि लिहिलेला राजीनामा फाडून टाकू. हा खुशाल फाडून टाका. काय? मी आता माझी उमेदवारी मागे घेणार आहे. हा बघा माझा राजीनामा लिहून तयार आहे. आता या ताई पोळ बिनविरोध निवडून आल्याच म्हणून समजा. अहो राजीनामा मागे देऊ नका. हो राजीनामा खरंच मी निवडून आले, बिनविरोध निवडून आले. मी म्युन्सिपाल्टीची मेंबर झाले. खरंच मी म्युन्सिपाल्टीची मेंबर झाले. अहो म्हणजे आपला आजच निकाल लागला म्हणायचा. हो चांगलाच निकाल लागला. 2000 पाण्यात गेले. 2000 पाण्यात गेले म्हणे. कशाला तुम्ही चिंता करताय? अहो अगं पण आता काय लढायला काय झालं तुला? अहो माझी बिनविरोध निवडून झाले मी आणि अजून स्वराज्याचा पत्ताच नाही. आता म्युन्सिपाल्टीचं आणि रड मोठ्यानं म्हणजे मिळेल स्वराज्य. आणि इथे 2000 पाण्यात गेले आणि मग रडा हसायला सांगते काय रडायला सांगते? रडेन रडेन मोठ्यानं रडेन. पण तुम्ही हसा ना. हसा ना गोडे. काय हसा ना. अहो हसा ना. आईला सांगायचं ते परत परत हसणार. अरे या निवडणुकीत 5000 तरी सुटतील असा अंदाज होता. आता निम्मी तूट येणार. अहो मी म्युन्सिपाल्टीत गेली की काढीन की सारा वचपा. 2000 काय चांगले 5000 मिळवीन. 5000 तर तू म्युन्सिपाल्टी जाऊन पैसे कमावून आणणार. तोंड बघा नख खात बसशील तिथे जाऊन. सगळं फुकट गेलं. फुकट काय गेलंय? अहो अहो भाई टोळ आता सोडून द्या हा उडान टप्पूपणा. हो जेवढं मिळालंय ना तेवढं पुरे झालं. सोडून द्या ती भाईगिरी. अहो ते खटारेवाले, सलूनवाले, टांगेवाले त्यांचे संघ काय करताय, संप काय करताय आणि त्या शनिवार वाड्यापुढे कसली ती मेली भाषणं किंचाळताय. बीट आलाय मला आहे तुमच्या सगळ्यांचा. अहो तुमच्या बरोबर माझ्या आयुष्याची सुद्धा परवड झाली आहे. आता मी म्युन्सिपाल्टीत निवडून आली आहे ना, सुटले यांच्यापासून. तर तू कशी म्युन्सिपाल्टीत जातेस ना तेच बघतो मी. मग काय हिंदू तुमच्या बरोबर मुरळी सारखी. म्युन्सिपाल्टीत जाऊ नका म्हणताय ना, मग लग्न तरी करा ना माझ्या. लग्न लग्न संस्थेवर विश्वास नाही आपला. नाही बायकांवर विश्वास आहे पण लग्नावर नाव काढू नकोस. हे बघ प्रेम विवाह लग्न या सगळ्या वर्गीय कल्पना असून गोर गरिबांना छळण्यासाठी श्रीमंतांनी निर्माण केलेली खुळ आहे. तेव्हा लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाक. असं म्युन्सिपाल्टीत चांगले 50-60 सभासद आहेत. हो असू देत त्यातला एक तरी कबूल होईल ना माझ्याशी लग्न करायला? आईला हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. आता अगदी सबसेल कबूल. हे म्युन्सिपाल्टीचे नगरपिते काय वाटेल ते करायला तयार होतील त्यापेक्षा आपणच या लग्नाला तयार झालेलं काय वाईट. मग चला 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 आता कुठं तरी जाऊन लग्न लावू आपण. चला थांबा थांबा आत्ताच्या आता नको घाई करू नकोस. आपण असं करू जरा शांत हो. आपण उद्या लग्न करूया. पण उद्या इलेक्शन मग उद्या वेळ कसा मिळणार? वेडी आहेस अगं उद्याच खरा वेळ मिळणार. हे बघ बरोबर सकाळी 6:30 वाजता दाजी साहेबांची मोटार घेऊन मतदार शोधायला जे बाहेर पडायचं ते थेट बनेश्वर गाठायचं. आणि मग परत कधी यायचं? संध्याकाळी इलेक्शन संपायच्या वेळी दुपारभर हनीमून दाजी साहेबांच्या खर्चानं. दाजी साहेबांना कळलं मग? अजिबात कळणार नाही. अगं मतदार शोधायला गेलो होतो यासारखी सबब नाही दुसरी. अगं प्रत्येक इलेक्शनला हेच तर धंदे करतो ना मी. आता रडायला काय झालं? तयार झालो ना मी लग्नाला. उद्या माझं लग्न आणि अजून स्वराज्याचा पत्ताच नाही. कधी मिळणार स्वराज्य? चल चल देतो स्वराज्य. चल
खालो. 12 वाजायची आत आता आमच्याच 12 वाजायची वेळ आलेली आहे. शांत व्हा, शांत व्हा. ही सोडू नका. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. कशाला? मडकं धरायला का खांदा द्यायला? सगळे नमक खराब निघाले. पैसे खाल्ले माझे आणि मतं दिली त्या प्रमोदला. त्या भाडेकरूंनी माझ्याकडनं चाल दुरुस्त करून घेतली आणि मतं मात्र त्या प्रमोदला दिली. सगळे एक साथ नमक खराब निघाले. तो चक्रदेव, तो बलदेव, तो पितांबर आणि तो भाईटो कुठे गेला? भाईटो हो आणि ती ताई पो सकाळी 6 वाजता आपल्या गाड्या घेऊन गेले. त्यांचा अजून पत्ता नाहीये. येऊ दे त्या भाईटोळला. त्याला उभाच चिरून टाकतो. त्याला तरी दोष येण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणा. तिथं माझीच बायको माझ्या विरुद्ध प्रचार करत होती. काँग्रेसला पर्यायानं प्रमोदला मतं द्या म्हणून विनवत होती. माझ्या बायकोनं या गावामध्ये माझी नाचक्की करून टाकली. माझं अगदी हसू करून टाकलं. डोकं फुटायची वेळ आलेली आता. काँग्रेस जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद. दाजी साहेब, प्रमोद प्रचंड बहुमताने निवडून आला. माझे पैसे खाऊन इथं नाचतो. होता 5 रुपयाची नोट घेता तेव्हा 1 वोट देता. आता नोट पण गेली, वोट पण गेली. हाती आलं दुपारनं. आता बोंबला. काँग्रेस आता कसं जगायचं? कसं लोकांना तोंड दाखवायचं? आता मला आत्महत्याच केली पाहिजे. प्राण दिल्याशिवाय आता मला गत्यंतर नाही. आता आत्महत्या करायला चालले ते. आत्महत्या करायला? हिरा मागे भ्याड नादान दुबळे कुठले? जिवंतपणी मला येथील मरणातनं दिल्यास आणि आत्ता आलेच मरणाच्या वाटेवरती मला अपशकुन करायला. मरणाच्या वाटेवर? हो. काय झालं मरायला तुम्हाला? निवडणुकीत पराभव पत्करावा लागला म्हणून जीव द्यायला जाता? अहो, निवडणुकीत मोठमोठे लोक पडतात. ते शिर्लेकर पडले, काजरोळकर पडले, करंदीकर पडले, इतकंच काय पाटणकर देखील पडले. त्यांनी नाही जीव दिला. अहो, पराभव हे पराक्रमाचं लांछन नाहीये, तर पराक्रमाला ताळ्यावर आणणारं अंजन आहे. इतकी वर्ष तुम्ही निवडणुका लढताना ज्या ज्या मार्गांचा, ज्या ज्या साधनांचा अवलंब केला, ते मार्ग, ती साधनं सगळी कुचकामी ठरली येतात. हा त्यांचा पराभव आहे, तुमचा नाहीये. हा तत्वाचा पराभव आहे, व्यक्तीचा नाही. तत्वज्ञान तू मला सांगणार आहेस? कशा तत्वाचा पराभव आहे हा? हा पैसा तत्वाचा पराभव आहे. मतदारांची पवित्र मतं बाजार भावाने विकत घेऊन त्याच्या जीवावर निवडणुका जिंकणाऱ्या मूर्ख मगरूर श्रीमंतांचा हा पराभव आहे. लाच लुचपत, जुलूम जबरदस्ती, भीड वशिला असल्या गैरमार्गाने, बेकायदेशीर मार्गाने गुंडगिरी करणाऱ्या आणि लोकशाहीची गंगा गढूळ करणाऱ्या अशा या सगळ्या गुंडगिरीचा पराभव आहे हा. आजपर्यंत तुमच्या अवतीभोवती हे जे तोंड पूजे खुशमस्करे लोक जमले होते, ते केवळ तुमचे पैसे खाण्यासाठी. तुम्ही निवडणुकीत जिंकून यावं, तुम्ही निवडणुकीत यश मिळवावं असं यापैकी एकाला देखील वाटत होतं का? हवं तर विचारा त्यांना. तू आज माझे डोळे उघडलेस, मला नवीन प्रकाश दाखवलास. तुझ्या ओजस्वी वाणीनं मी अगदी थक्क झालो आहे. माझा विजय ही आपली कृपा आहे, आपला आशीर्वाद आहे. बसा 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 प्रमोद बसा. आजपासून तुमचं आमचं वैर संपलं. जशी मरणानंतर देशाला मोठमती मिळते,
तशी निवडणुकीच्या निकालानंतर मच्छराला बुटवती मिळायला पाहिजे. तुमचा विजय हा काँग्रेस तत्वाचा विजय आहे हे मला आज मी पटवून दिलं. बात आहे. आज मला माझ्या पराभवाची मुळीच लाज वाटत नाही. आजपर्यंत म्युनिसिपालिटी जाऊन मी जे जे पैसे कमवले ते सगळे पैसे या निवडणुकीत मी जनतेच्या पायी अर्पण करून मी अगदी शुद्ध झालोय. या या या. अरे वा, सगळी मंडळी इकडेच येतात. काय भाई आत्ता येत आहे होय? सकाळी 6 वाजता तुम्ही गाड्या घेऊन गेलात ते आत्ता उभवताय होय? अहो तसं काय झालं, एक मतदार पार बनेश्वरला जाऊन लपला होता, त्याला शोधायला आम्ही सगळी मंडळी गेलो होतो. सगळी मंडळी म्हणजे सगळी मंडळी म्हणजे मी, ह्या आपले सगळे स्वयंसेवक, सगळ्या स्वयंसेविका आणि 40 मोटारी. म्हणजे एका मतदार सोडायला एवढी मंडळी? हो काय तर आपला कायदाच सांगून गेलाय, जसं 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, तसं 100 मतदारांची मतं फुकट गेली तरी चालतील पण एकाही मतदारानं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय राहता कामा नये. आपलं कामच तसं आहे. आणलात की नाही त्या मतदाराला? सोडतो की काय, आत्ताच आणून मंडपात उभा केला पण त्या हरामखोरांनी शेवटी काँग्रेसलाच मत दिलं. जाऊ द्या भाई, काय मनात जाऊन एवढं घेता, एक मत तर होतं. बरं जाऊ द्या तर जाऊ द्या. हा निवडणुकीचा निकाल काय लागला? काँग्रेस विजयी झाली. आपले प्रबोध निवडून आलेले आहेत. काय म्हणता? अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. आमची ही देखील बिनविरोध निवडून आली. तुमची सांगतो सांगतो सांगतो. बस 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 बस. हा मी आहे. हा तर सांगतो आनंदाची बातमी. काय झालं, जो मतदार शोधायला आम्ही बनेश्वरला गेलो होतो तो लवकर काही सापडेना. वेळ बराच होता, सोबत फराळाचं सामान बरोबर होतं, मंडळी बरीच होती, मोटारी बऱ्याच होत्या. तेव्हा तेवढ्या वेळात घेतलं लग्न उरकून झालंय. हे बघा प्रमोद, आता तुम्ही, ही आणि मी तिघांनी मिळून म्युन्सिपाल्टी हाजर होऊन सोडूया. हो भाई, हा तुमचं म्युन्सिपाल्टी मध्ये काय काम आहे हो? काय काम आणि काय संबंध? अहो आता म्युन्सिपाल्टीच आमच्या घरात आली, आता म्युन्सिपाल्टीचा आणि आमचा रोजचा संबंध काय? या म्युन्सिपाल्टीचा आणि आमचा तर रोजचा संबंध येणार. सगळे बघतात, रडू नका, रडू नका. आज झी 24 तासवरती रात्री 7 वाजता किंवा 11 वाजता आपल्या या संबंध कार्यक्रमाची बातमी येणार आहे, ती कृपया बघायची. दुसरं, दत्तकुमार देसाई आहेत का? आपल्या या नाटकाचे दिग्दर्शक दत्तकुमार देसाई, त्यांनी जी काही मेहनत घेतली आहे ती तुम्ही आता बघितलेली आहे. असोसिएशनतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. कोणाचे? या साहेब या 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 पुढे. सर्वांनी देसाई जिंदाबाद. खरोखर नाट्यप्रयोग उत्तमच झाला, प्रश्नच नाही. फक्त अत्रे साहेबांचं थोडं जुनं नाटक असल्यामुळं अत्रेंचा खास ठसका याच्यात नव्हता, पण जो वेगळेपणा आहे तो मात्र तुम्ही अगदी शब्द उतरवला. आणि आपण सगळे हौशी कलाकार आहात आणि आमचे सहकारीच आहात. हे म्हणजे मी तुमचं अभिनंदन कसं करू, उलट म्हणजे आभारच व्यक्त करतो. आणि दुसरं एक, प्रभूसाहेब कुठे आहेत? नेहमीप्रमाणे आणखी एक मला उल्लेख करायचा आहे की आपले माजी पेन्शनर श्री सुळे यांच्या कन्या श्रीमती दिघे नेहमी देतात, तर त्या गडबडीत असतात. त्या रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिसर आहेत, त्यांनी 10,000चा चेक दिलेला आहे. म्हणजे असोसिएशन का संस्था कशी उभी राहते, तर शेर्लेकरांना मी सचिवांना त्या माझ्याजवळ देऊन गेल्या गडबडीनं. दरवर्षी 10,000 न चुकता देतात. त्यांचा महानगरचा काही संबंध नाही. जे वडील होते आणि वडिलांनी हे म्हणाले, तू माझी मुलगीसुद्धा नाहीत, माझे खरे लोक आहेत, ते माझे जुने पेन्शनर, माझे सहकारी, महानगरपालिकेत काम करून निवृत्त झालेले, सध्या काम करणारे. ते दिघेबाई आता सांगून गेला, माझ्या सुळे वडील असे म्हणायचे, माझं कुटुंब ते आहे खरं,
आणि त्या म्हणजे त्या आत्म्याससुद्धा खरोखर मी वंदन करतो आणि दिघे आणि त्यांच्या कुटुंबांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचं खरोखर कौतुक आहे, कौतुकच आहे. आपल्या लोकांचीच आपल्या पाठीवर थाप आहे. धन्यवाद. साहेब आपल्याला जरा विनंती करतो वरती यायला. एक मिनिट. नाही नाही मी नावं घेतो तेवढे फक्त थांबायचं. आपण जी हँडबिल्स हे केलेली होती त्याच्यामध्ये असं एक आवाहन केलं होतं की शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येईल. आपल्याकडे ज्या प्रवेश पत्रिका आहेत त्या प्रवेश पत्रिकावर नंबर आहेत, त्या नंबरचा लकी ड्रॉ काढायचा अशी कल्पना होती. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो की आपण आत्ता जे नाटक बघितलं त्या नाटकातल्या कलावंतांनीच प्रत्येकी बक्षीस ठेवलेलं आहे. 11 बक्षिसांची यादी माझ्याकडे आहे आणि 11 लकी ड्रॉ आपल्याला काढायचे आहेत. तो लकी ड्रॉ काढण्याकरता मी कुठल्या तरी एखाद्या लहान मुलीने किंवा मुलांनी वर यावं, हे तू ठिकाणी इथं यावं. आणि अध्यक्ष आपले कुठे हां आहेत सॉरी विनायक मिर्लेकर, श्रीनिवास चंद्रकर, अलका पुरंदरे, जयश्री रामपूरकर, अनिता पालकर, महादेव सोहोनी, प्रकाश भोसले, काय दीपक सावंत, सुरेश पाटणकर आणि मोहन साटक, दिनेश सावंत, सुरेश पाटणकर आणि मोहन साटक यांनी लकी ड्रॉ करता स्वतःचे अमाऊंट याच्यात दिलेली आहे. किती आहे ती मला माहीत नाही, पण त्यांची अशी इच्छा आहे की जे लोक आमचं नाटक बघण्याकरता थांबणार आहेत त्यांना लकी ड्रॉ सिस्टीमने आपण बक्षीस द्यायचं. तर मी आता आपला जास्ती वेळ जाऊ नये म्हणून मी एक पाकिट आणि हां 0 पासून 1230 नंबर एवढ्यामध्ये तुझ्या मनाला एक आकडा मोडत 0 पासून 1230 पाहिजे. तिला सांगितलं आहे 0 पासून 1230 याच्यामध्ये तिने कुठलाही नंबर बोलावा. नंबर बोल. 466 नाही दुसरा 150 नंबरचा कोणाचा असेल तर त्यांनी यावं. नाही सॉरी ठरल्याप्रमाणे जर हे पुढे बक्षीस घेऊन गेलं नाही तर ज्यांनी लावलंय त्यांना ते परत देण्यात येईल. विनायक बिर्ले पुढे नाही श्रीनिवास चेंदूरकर, श्रीनिवास चेंदूरकर बोला बोला. 260 दुसरं सांग आणखीन सांग. 340 4 डिजिट सांग. 1030 थोडी नाही सगळे पैसे परत जाणार असं दिसतंय. अलका पुरंदरे बघ परत 1010 430 नाही. अलका पुरंदरे मनापासून जावं असं वाटत होतं का तुम्हाला? हो ना. शोभना आरोडकर
दोघांना आरोग्य वेगवेगळे नंबर सांग. 700, 500, 37 37 79 104 540 104 अरे हो गणपती बाप्पा जयश्री रामपूरकर 700 आहे का? अरे वा वा उल्हास भिडे जिंदाबाद उल्हास भिडे जिंदाबाद उल्हास तिकीट घ्या ना आणि त्याच्यावर 700 अनिता पालकर 29 531 1000 17 या पार्टी पाहिजे महादेव सोनी 200 आजूबाजूचे बघा नको सांगतो ना काय 1017 1030 420 प्रकाश भोसले 0 नंबर काय झिरो काढले 70 100 300 301 अरविंद धोत्रे नंबर 9 नंबर 29 516 570 दीपक सावंत दिनेश सावंत 20 40 320 घरी पोचली माणसं 1000 सांगणार नाही सुरेश पाटणकर 13 गेले वाट गेले अरे क्या बात है क्या वशिला काय 13
शेवटचं तिकीट आहे मोहन टाटा. मोहन टाटा घेतला. 1122 नाही 1131 991 972 सॉरी नाही मोहन टाटा. अच्छा ट्रिक लगाया, अच्छा ट्रिक लगाया. आपण सगळेजण नाटकातल्या कलावंतांना हे मोहनच आहेत ना. अरे क्या बात है. थैंक यू क्या बात. नाटकातल्या कलावंतांना प्रोत्साहन देण्याकरता आपण थांबला साहेब. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे माता की जय वंदे मातरम.